दुर्वा नावाचा एक शो होता, की जिथे मी असोसिएट म्हणून नलावडेंबरोबर सुरुवात केली त्या शोला आणि योगायोगाने त्या शोलाच ॲज अ डिरेक्टर म्हणून मी प्रवास सुरू केला. इंडस्ट्रीत जे काम करायचं आहे, तर ते काम मला तेव्हाच मिळणार आहे जेव्हा ती 10 लोकं, ती 15 लोकं किंवा ती जी लोकं बघून मला काम देणार आहेत, तिथे असंच व्हायला पाहिजे, "अरे काय सीन केला आहे, कोणी केला आहे?" तर ओके, हा डिरेक्टर आहे. तर ते नाव लक्षात राहतं आणि पुढच्या वेळेला ते लोकं जेव्हा नवीन शो करत असतात किंवा ती लोकं जेव्हा दुसरं काम करत असतात, तेव्हा कुठे ना कुठे त्या लिस्टमध्ये आपलं नाव जातं. तुम्ही आणि तुमचा कॅमेरामन हे खूप महत्त्वाचे असतात त्यावेळेला, जेव्हा तुम्हाला स्पीडअपमध्ये काम करायचं असतं. पण जे नवीन आर्टिस्ट येतात त्यांना मग कसं कळेल की आता नवीन सिरियल येते? इतकं काय आहे, शेवटी ना नेटवर्किंगची इंडस्ट्री आहे. तुम्ही जेवढे लोकांना जास्त भेटाल, जेवढ्या लोकांशी जास्त बोलाल, जेवढ्या लोकांशी जास्त कनेक्ट व्हाल, तेवढ्या लोकांमधून तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळत जाईल. जीव झाला हा शो होता विनोद लवेकर, निखिल शेठ पोतडी, की ज्याचा 4 का 5 भाषांमध्ये रिमेक झाला. सहन करावा ना कोणी, आणि मी बराच वेळा सहन केला 24-23 मध्ये, आणि ती जे नकार असतात ना ते खूप वाईट असतात. हाय, हॅलो, नमस्कार. गप्पा टप्पाच्या नवीन भागात आज आपण भेटणार आहोत पुष्कर रासम यांना. ते डिरेक्टर आहेत. त्यांनी आतापर्यंत बऱ्याच मालिका डिरेक्ट केल्या आहेत. तर आज आपण त्यांच्याकडून डिरेक्शनची त्यांची प्रोसेस काय आहे ते जाणून घेणार आहोत. नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं या पॉडकास्टमध्ये मनापासून स्वागत आहे. तुमची डिरेक्शनची प्रोसेस काय आहे आणि तुम्ही डिरेक्टर म्हणून तुमची सुरुवात कशी झाली? ॲक्च्युली सुरुवात कॉलेजच्या जीवनापासून झाली. पहिलं सुरुवातीला वाटलं नव्हतं की डिरेक्टर व्हायचं आहे. जसं प्रत्येकाला वाटतं की अभिनेता बनायचं आहे. बरोबर. सो पहिली सुरुवात ॲक्टर म्हणून केली आणि एकांकिका हा जो प्रकार आहे, कॉलेज इंटर कॉलेज एकांकिका स्पर्धा, ती सुरुवात होती. RADAV कॉलेज आहे भांडुपला. सो आपलं शाळेपर्यंत या क्षेत्राशी काही संबंध नव्हता. ना लिखाणाशी होता, अभिनयाशी होता, ना कशातच होता. फक्त एवढंच होतं की मी चांगला ड्रॉइंग करायचो. सो माझ्याकडे खूप सर्टिफिकेट्स आणि ट्रॉफीजचा गठ्ठा आहे शाळेतल्या लेवलला. सो शाळेत मी ड्रॉइंग करणारा चांगला विद्यार्थी म्हणून नावारूपाला होतो स्वामीला, डोंबिवलीला. ओके. आणि मी प्रत्येक कॉम्पिटिशनमध्ये नंबर आणायचो. ही माझी हे होती. सो तेव्हा मला असं होतं की तेव्हा या क्षेत्राशी यायचा काही संबंध नव्हता. तेव्हा मला JJमध्ये ॲडमिशन घेऊन चित्रकार व्हायचं होतं. ओके. सो नंतर असं झालं की चित्रकलेशी व्यवसायाचा कसा संबंध जोडणार आणि त्याचा मिळकतीशी कसा संबंध जोडायचा, म्हणजे जे इन्कम सोर्स आहे तो ड्रॉइंग करून कसं येणार याचा अभ्यास नव्हता आणि कोणी सांगणारं पण नव्हतं. म्हणजे ते जेव्हा आपण 10वी क्रॉस होतो तेव्हा आफ्टर 10th काय करायचं याचे जे काही बरेचसे क्लब असतात किंवा मार्गदर्शन कार्यशाळा होतात, त्याच्यातल्या एकाही कार्यशाळेमध्ये हा विषयच नव्हता की तुम्ही चित्रकार म्हणा किंवा तुम्ही इंडस्ट्रीत जाऊन दिग्दर्शक होऊन किंवा ॲक्टर होऊन कसं कमवाल किंवा त्या करिअरच्या सोर्सबद्दल कोणीच तुम्हाला सांगत नाही. सगळे डॉक्टर, इंजिनियर आणि जे काही टिपिकल ॲक्सेप्ट हे आहेत, कॉमर्स घेऊन काय करायचं, सायन्स घेऊन काय करायचं, बरोबर. याच्यावरती व्याख्यानं होतात, याच्यावर करिअर गायडन्स होतात. पण तोच इश्यू होता की आफ्टर 12th आणि आफ्टर 10th आपण वेगळं जर काही प्रोफेशन घेतलं, उदाहरणार्थ मला चित्रकार व्हायचं असेल, तर चित्रकार कमवतो कसा? त्याच्या पेंटिंग्स कुठे विकल्या जातात किंवा तो सोर्स काय आहे? त्याचा इन्कम ऑफ सोर्स कसा आहे? किंवा तिथे कसा स्ट्रगल आहे, किती आहे? तो माहिती नव्हता. सो म्हटलं जर जर जमलं नाही आणि तो ॲडमिशन झालं आणि पुढे जर काही जमलं नाही, तर आई-वडिलांचे पैसेही गेले आणि वेळही वाया गेला आणि आपण नंतर काय करायचं? फक्त चित्र काढायला येतील. पण नंतर मग इन्कम सोर्स काय? मग परत शोधा. त्यापेक्षा म्हटलं आपण सोप्पा सरळ मार्ग स्वीकारू आणि मग त्या व्याख्यानमालांमध्ये ऐकून मी कॉमर्स घेतलं. मग भांडुपला ॲडमिशन घेतलं RADAV कॉलेजला आणि तिथून एक टिपिकल हे होतं की या क्षेत्रात जायचं तर ठरलंच नव्हतं. पण चित्रकारिता पण सोडून दिलेली होती. पण वेगळं काहीतरी करूया, पण रिलेटेड कॉमर्स काहीतरी करू, एवढं होतं. एक जॉब करू चांगला. पण CA वगैरे व्हायचा काही संबंध नव्हता, कारण गणित आणि माझा काही संबंध नाही. सो
तिकडे ॲडमिशन घेतल्यावर तेव्हाचं अल्फा म्हणजे आत्ताचं झी आणि तेव्हाचं अल्फा मराठी याच्यात एक कॉम्पिटिशन व्हायची. अल्फा मराठी करंडक म्हणून. सो आदेश बांदेकर त्याचं अँकरिंग करायचे आणि अल्फाला तेव्हा खूप मोठा मान होता. INT व्हायची, अल्फा व्हायचा. तर त्या इंटर कॉलेज कॉम्पिटिशनच्या वेळेला माझा संबंध आला त्या कॉलेजमध्ये असताना काही ग्रुप्सशी, की कल्चरल टीम जी आमची होती, त्याच्यात मी कविता वगैरे लिहायचो. सो मला मॅडमने सांगितलं, की "तू याला जॉइन हो." सो काय करायचं तर मग आम्हाला ॲक्टिंग करायची अशी खाज होती. सो आपल्याला ॲक्टर व्हायचं आणि ते प्रत्येकाला असतं कॉलेजला जेव्हा आपण एंटर करतो, की आपण सुंदर दिसतो, आपली पर्सनॅलिटी चांगली आणि प्रत्येकाला तेव्हा फक्त फिल्म्स बघायचं नॉलेज असतं, टीव्ही बघायचं नॉलेज, पडदा दिसतो आणि त्याच्यावरची माणसं दिसतात. त्याच्या मागे एवढी लोकं आहेत किंवा त्याच्या मागे कोण आहे, ते कोण डिरेक्ट करतं, लिहितंय, असा काही संबंध येत नाही. बरोबर. आपल्याला फक्त अभिनेते दिसतात, तर आपल्याला अभिनेता व्हायचं होतं. मग आम्हाला विशाल अहिरे नावाचे डिरेक्टर होते. वैभव परब नावाचे लेखक होते, आमच्या एकांकिका लिहायचे आणि राजू सावंत आम्हाला ट्रेन करायला मध्ये-मध्ये यायचे. नंदेश उमप होते. इव्हन भूषण देसाई होते, जे प्रकाश योजना करतात. ती टीम विशाल सरांमुळे आम्हाला गाईड करायला यायची डी-ए-व्ही कॉलेजला. प्रभाकर मोरे यायचे आम्हाला एकांकिकांना मार्गदर्शन करायला व्हिजिटिंग फॅकल्टी स्टाईलमध्ये. म्हणजे काही संबंध नाही मानधन किंवा काही वैभव परब विशाल सरांच्या मैत्रीच्या हिशोबाने ते आम्हाला मार्गदर्शन करायला यायचे. तर तेव्हा असं वाटलं, की आपण अभिनेता व्हावं. मग मी मॉबपासून सुरुवात केली. मी 2 एकांकिका केल्या, की ज्याच्यात 1-2 सीन्समध्ये या विंगेतून ये, 2 डायलॉग बोल, त्या विंगेत जा, परत तिकडून ये. अशा 2 एकांकिका केल्या. खूप ओरडा खाल्ला आणि ती प्रोसेस वेगळी असते. त्याची एनर्जी वेगळी असते. एकांकिका स्पर्धांचा उत्साह वेगळा असतो आणि इश्यू हाच होता, की आमचं कॉलेजमध्ये तेव्हा परफॉर्म करणारं कल्चरल मंडळ आमचं पहिलंच होतं. म्हणजे त्याच्या आधी कधी डी-ए-व्हीमध्ये कल्चरल इव्हेंट्समध्ये एकांकिका किंवा काही झालेलं किंवा त्याच्या पुढेही कधी झालं नाही. आमचा जो ग्रुप होता तो पहिला आणि शेवटचा होता. म्हणजे आम्ही बाहेर पडल्यावर पण 1-2 वर्ष त्यांनी चालवलं, पण पुढेही एकांकिका स्पर्धेत डी-ए-व्हीने कधी काही केलं नाही. असं. सो तो प्रवास सुरू झाला या फील्ड संदर्भात आणि मग नंतर मला अजूनही आठवतं प्रभाकर मोरे तेव्हा नाटक करत होते. सो त्यांनी आम्हाला सांगितलेलं, की तुम्हाला ज्यांना ॲक्टिंग करायची आहे, तर मला तुमचे फोटो आणून द्या. सो मी पहिल्यांदा स्टुडिओत जाऊन 4x6 चा एक फोटो काढलेला हं. आणि तो जो आपण टिपिकल पोज देतो क्लोजअपमध्ये, तर तसे 2-4 फोटो काढलेले आणि ते मी प्रभाकर मोरे सरांना दिले पण होते, की हे घ्या. जर काही लागलं तर सांगा, असं. आणि तो एवढा वाईट होता फोटो, पण ते ठीक आहे, आपल्याला ॲक्टर बनायची हौस असते. सो आपणच सुंदर दिसतोय अशा हिशोबात मी तो त्यांना दिला. पण त्या फोटोचं पुढे काही झालं नाही. पण त्या मध्यंतरीच्या काळात एक लक्षात आलं, की ते एकांकिका बसवायची प्रोसेस असेल किंवा ती सादर करण्याची प्रोसेस असेल किंवा तो जो प्रवास होता, बऱ्याच स्पर्धांचा प्रवास होता. म्हणजे मी 2-3 वर्ष एकांकिका केल्या इंटर कॉलेजिएट. त्याच्यानंतर मी 12वी नापास पण झालो त्या एकांकिकांच्याचमुळे. तर मला अभ्यासात लक्ष नाही लागलं. मी परत सगळे विषय देऊन कॉलेजमुळेच परत बसलो, की मला करायचं आहे. मी अजून 1 वर्ष एकांकिका स्पर्धा केल्या आणि त्याच्या दरम्यान मला लक्षात आलं, की आपलं काही अभिनयात जमणारं नाहीये. सो आपण काय करू शकतो? सो मला विशाल अहिरेंची पर्सनॅलिटी खूप आवडायची. ते ज्या स्टाईलने डिरेक्ट करायचे, त्या ज्या स्टाईलने समजवायचे, त्यांचा जो एक ऑरा होता. आता ते नाही आहेत दुर्दैवाने. ते तेव्हाच त्याच दरम्यान गेले. ते एक होता राजा नावाची सीरियल होती ई-टीव्ही मराठी. त्याचे दिग्दर्शक आणि गजेंद्र अहिरेंचे भाऊ असं. तर तेव्हा असं झालं, की तो ऑरा बघून मग वैभव सर आणि त्यांची काम करायची पद्धत बघून आम्हाला असं लक्षात आलं, की आपल्याला डिरेक्टर व्हायचंय. की याच्यात सगळे ऐकतात कोणाचं? तर डिरेक्टरचं. ह्याच्यात शब्दाला मान कोणाचा आहे? शेवटचा. तर तो डिरेक्टरचा. सगळे शेवट कोणाचं ऐकतात? तर डिरेक्टरचं. मग आपल्याला असं काहीतरी करावं लागेल, की जे आपलं ऐकतील बरोबर. आणि आपल्याला ॲक्टिंग तर करता येणार नाही. सो मग मी लक्षात आलं, की आपल्याला डिरेक्टर बनायचंय आणि त्यातल्या त्यात आपण बरं लिहू शकतो. मग आपण लिहत जाऊया आणि करत जाऊया. बरं त्यात पण कसं असतं, तुम्हाला संधी मिळतेच अशी नाही प्रत्येक वेळेला. दुर्दैवाने विशाल सरांचं ॲक्सिडेंटल डेथ झाली. मग त्याच्यानंतर आमची टीम थांबली. मग बऱ्याच घडामोडी डी-ए-व्हीमध्ये घडल्या. त्याच्यानंतर तो ग्रुप डिव्हाईड झाला.
त्यानंतर DAVने एकांकिका करणं बंद केलं. मग असं असतं एक सीनियर आणि ज्युनियर असे वाद प्रत्येक कॉलेजमध्ये असतात. प्रत्येक क्षेत्रात असतात. प्रत्येक ठिकाणी असतात. इव्हन तुम्ही कुठेही जा, म्हणजे इव्हन पॉलिटिक्समध्ये जा, तुम्ही IT फील्डमध्ये जा, तुम्ही जिथे ज्युनियर असता तिथे तुम्हाला सीनियर्स थोडेसे त्रास देतात. सो आमचे सीनियर्स तेव्हा आम्हाला करायला तेवढा वाव देत नव्हते. मग आम्हीच ठरवलं, आमचा एक ग्रुप होता. तो आम्ही बाहेर पडलो DAVतून आणि आम्ही ठरवलं जर आपल्याला काही करायचं असेल, तर आपल्यालाच लिहावं लागेल. आपल्यालाच डिरेक्ट करावं लागेल. आपण एक रिस्क घेऊया. बरोबर. आणि मग आम्ही IDUBS नावाचं कॉलेज आहे भांडूप वेस्टला. सर त्या मॅडमना भेटलो, तिथल्या मुलांना भेटलो. त्यांना म्हणालं, की "आम्हाला तुमचं कॉलेज हवं आहे आणि आम्हाला एकांकिका करायच्या आहेत." बरं त्या कॉलेजचंही काही बॅक हिस्ट्री नव्हती, की एकांकिका स्पर्धा आणि हे. सो ते म्हणाले, "ठीक आहे करा, पण आम्ही बजेट वगैरे काही देत नाही. पण तुम्ही तुमच्या हिशोबाने करा. नंबरात आल्यावर आम्ही बघू." असं टिपिकल उत्तर होतं. मग तिथून आम्ही पहिली एकांकिका केली, जी परेश कुडकर, गोविंद कुडकर म्हणून एक मित्र आहे माझा. त्याने लिहिली मराठीचा म्हणून. तिथे माझं पहिलं डिरेक्टर म्हणून पदार्पण आणि त्याच्यानंतर आम्ही तिथेच 3 वर्ष एकांकिका केल्या. डायरी केली, मराठीचा केली, बरंच केलं. मग तिथून सुरुवात झाली ॲज अ डिरेक्टर म्हणून आणि मग त्याच्या साइड बाय साइड मी रायटिंग पण करायला लागलो एकांकिकांमध्ये. अच्छा. मग तसं एक लेखक, दिग्दर्शक असं एक सुरू झालं आणि मला एक गोष्ट आवडायची. काय होतं त्यावेळेला ना गजेंद्र अहिरेंचं ऑरोदा म्हणजे तो काळ होता जेव्हा आम्ही कॉलेजला होतो, DAVला वगैरे, की तो काळ ना मराठी चित्रपटसृष्टी म्हणजे गजेंद्र अहिरे असं होतं. तर तुम्ही जेवढ्या फिल्म्स बघाल ना, हिट फिल्म्स बघाल किंवा रिलीज झालेल्या फिल्म्स बघाल, तेव्हा गजेंद्र अहिरे नाव टॉपला होतं. म्हणजे अहिरेंच्या 2-2, 3-3, 4-4 फिल्म्स एका वर्षाला यायच्या. असं म्हणजे जिथे मराठी इंडस्ट्री डळमळीत होत होती, की फिल्म्स चालत नाहीत किंवा रिलीज होत नाहीत, बनतात पण येत नाहीत किंवा अर्धवट राहतात. तिथे गजेंद्र अहिरे फिल्म्स करायचे, रिलीज करायचे, त्या फिल्म्स टेलिव्हिजनवर दिसायच्या, त्यांना अवॉर्ड्स मिळायचे आणि मेन काय होतं, त्यांच्या ना शेवटी गजेंद्र अहिरेंचं एक ठळक नाव यायचं आणि त्यात असं लिहिलेलं असायचं, की संवाद, पटकथा, कथा, गीतं, संकलन असं. तर ते असं मोठं यायचं वरती आणि खाली एकच नाव यायचं गजेंद्र अहिरे. तर मला ते जाम भारी वाटायचं, की आयला हे काहीतरी मस्त आहे. म्हणजे एवढं सगळं एकच माणूस करतो आणि त्याचं चित्रपटात शेवटी सगळ्यात क्रेडिट लिस्टमध्ये मोठं नाव दिसतं. सो आपल्याला असं काहीतरी करायचं आहे. सो मी त्या नॉट ओन्ली मिसेस राऊत तेव्हा बघितलेला आणि त्याच्यात पण असंच गजेंद्र अहिरे सरांचं येतं. सो मला ठरलं, की नाही गजेंद्र अहिरेंसारखं नाव आलं पाहिजे आणि आपल्याला दिग्दर्शन करायचं सो असा तो प्रवास सुरू झाला. मग तो एकांकिकांमधून सुरू झाला. नंतर आम्ही काय करायचो, की कॉलेज बजेट द्यायचं नाही. मग आम्हीच आपले आपले पैसे काढायचो कॉन्ट्रिब्युशनमध्ये आणि एक गोष्ट आम्हाला कळली, की घरातून काही आपल्याला मिळणार नाही. हं. सो आम्ही गणेशोत्सवाचे शोज असतील किंवा सत्यनारायणाच्या पूजा असतील, यांना आम्ही स्किट्सचे कॉन्ट्रॅक्ट्स घ्यायचो किंवा कोणाच्या ऑफिसमध्ये एखादी पूजा असेल किंवा त्यांचं स्नेहसंमेलन असेल, तर आम्हाला अर्धा तास द्या, आम्हाला पाऊण तास द्या. तर तसे आम्ही शोज घ्यायचो. आम्ही पोस्ट बनवायचो, त्याचं शेअर करायचो, एकमेकाला पॅम्पलेट्स आम्ही छापायचो आणि आम्ही आम्ही आमच्या आमच्या सर्कलमध्ये प्रमोशन करायचो आणि चल त्याने एक शो आणला, त्याने असं आमचं गणपतीतले 10 दिवस फुल व्हायचे. नंतर डिसेंबरपासून पूजा चालू होतात. डोंबिवली पट्ट्यामध्ये, भांडूप पट्ट्या, जिथे-जिथे कोकणी माणसाचं प्राबल्य आहे ना, तिथे प्रत्येक चाळीत एकदा तरी सत्यनारायण होतो. मग आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करायला सुरुवात केली, की माझे 10 मित्र, ओके तुझ्या चाळीत जागा आहे का? आम्हाला काही स्टेज बेजची गरज नाही. आम्हाला 2 चाळींच्या मधल्या 10 लाद्या द्या. आम्ही बाकीचं करतो. तुम्ही हसल्याशी मतलब आहे. तुम्हाला जे वाटेल ते द्या. आम्हाला काही हे नाही. मग आम्ही 501, 1001 असं 2001 असा एवढ्या-एवढ्या ह्याच्यातले प्रयोग करायचो. मग तिथून तो आमचं फंडिंग व्हायचं, जे आम्ही एकांकिकांना वापरायचो. असं. आणि मग एक छोटी पार्टी करायचो चायनीजची, जी आमची भांडूपला ठरलेली जागा होती, जी अजूनही आहे. स्टेशनला उतरल्यावर असं आहे, रस्त्याच्या बाजूला. तिथे आमची ठरलेली जागा होती. तिथे आम्ही सगळं एकत्र 7-8 शो झाले, की एक छोटी अमाउंट पार्टीला करायचो. तेव्हा फक्त चायनीजची पार्टी व्हायची. सो असं एकांकिका, मग स्टेज शो आणि मग असंच करत-करत मी ज्ञानसाधनाला गेलो. तिथे मी BMM घेतलं, बॅचलर ऑफ मास मीडिया
ते करता करता असं कळलं की तेव्हा झालं की आपल्याला पत्रकार व्हायचंय. सो आपण पत्रकार बनू शकतो. मग मी बी-एम-एम केलं आणि मी मी रेडिओ सिटीला जॉबला लागलो. तेव्हा मग झालं की नको आता हे आपण पत्रकार बनूया. सो ते केलं आणि नंतर कळलं की ते काही होणार नाही आपल्या ह्याने. ते खूप क्लमझी आहे. एकतर ते टार्गेट ओरिएंटेड काम आहे, की दिवसाला 3 न्यूज पाहिजेत, 3 बाईट्स पाहिजेत. मग ते रात्री-रात्रीचं आम्ही बॉलिवूड बीट करायचो. सो ते शाहरुख, सलमान जे कोणी स्टार्स असतील हिंदीतले ते कधीच टाईमावर नाही आले. त्यांचे जे काही म्युझिक लॉन्च असतील, ट्रेलर लॉन्च असतील, 8ची वेळ असायची 9, 10, 11, 11:30, 12ला ते यायचे. त्याच्यानंतर ते इव्हेंट्स व्हायचे. मग तिथून परत बँड्रा, अंधेरीच्या इथून परत डोंबिवलीला येण्यापर्यंत ट्रेन बंद व्हायच्या. मग परत सकाळी तिथेच थांबा, मग परत जा. असं तर खूप क्लमझी झालं. मग म्हटलं जाऊ दे हे नाही आहे आपल्याकडे. मग मी परत एका मित्राला फोन केला, की आपल्याला काही इथे जमत नाहीये. आपण आपल्या क्षेत्रात परत जाऊया. मग माझा एक मित्राचा मित्र, जो आमच्या वेळेला एकांकिकांचा प्रतिस्पर्धी होता, असं मेनानाथ गाडे म्हणून. तर त्याने मला विचारलं, की "तू करशील का असिस्टंट डायरेक्टर म्हणून?" सो वहिनी साहेबचा शेवटचा टप्पा होता. एंडकडे वहिनी साहेब झुकत होती. तर त्या टप्प्यात मी तिथे इन झालो ॲज अ असिस्टंट डायरेक्टर म्हणून, सगळ्यात खालचा असिस्टंट म्हणून टी-सी-आरवाला. मग तो माझा प्रवास टेलिव्हिजनचा, की असिस्टंट डायरेक्टर म्हणून इन होण्याचा. आणि मग तो प्रवास सुरू झाला. मग तिथून चार चौघी, मग नंतर रवी करमरकर भेटले ॲज अ डिरेक्टर म्हणून. मग त्यांच्यासोबत बराच वर्ष मी केलं. मग त्यांनी मला अजून एक संधी म्हणून तिथेच मी चीफ असिस्टंट झालो. मग तिथेच मी असोसिएट झालो. ओके. मग त्या असोसिएटच्या टप्प्यात रवी सरांबरोबर 2 वर्ष गेली. तर त्यांनी बरंच व्यवस्थित मार्गदर्शन केलं. त्यांच्याकडून बरंच काही शिकलो. तिथून मी फास्ट प्रवास केला. म्हणजे असं नाही की मला खूप वर्ष लागली. ते लक बाय चान्स गोष्टी घडत पण गेल्या, मला मिळत गेल्या. मेहनत पण होती कारण डोंबिवलीवरून मढ आणि तेव्हा मेट्रो वगैरे काही नव्हतं. बरोबर. तर मग 3 तास तर यायलाच लागायचे. तर मी काय करायचो 6 दिवसाचे कपडे घ्यायचो. बॅग घ्यायचो, तिथेच राहायचो सेटवर आणि परत 6 दिवसांनी इकडे यायचो. 2 दिवस इकडे राहून परत 6 दिवस तिकडे जायचो, असं. मग ते असिस्टंट डायरेक्टर टू असोसिएट ते झालं. मग मी दीपक नलावडेंना जॉइन झालो. अमोल बेडकर तेव्हा त्यांचा असोसिएट होता. तो ॲज अ डायरेक्टर शिफ्ट होत होता मनोउधाण वाऱ्याचेला. तो सरांकडे जागा खाली होती. मग मी 2011ला ओळख नावाच्या सीरियलला नलावडेंकडे असोसिएट म्हणून लागलो. आणि मग त्यांच्याबरोबर मी 5 वर्ष काम केलं ॲज अ असोसिएट म्हणून. आणि टेक्निकली खूप सुपर्ब आहेत दीपक नलावडे, असं अख्खी इंडस्ट्री म्हणते. आणि त्यांची सीन करण्याची पद्धत, त्यांची सीन समजवण्याची पद्धत किंवा टेक्निकली सीन कसा शूट करायचा, सीन कसा बोर नाही होणार, सीनचा स्पीड कसा मेंटेन करायचा, ह्या काही ज्या काही गोष्टी असतात, त्या मी नलावडेंकडून खूप शिकलो. ओके. आणि मग तिथूनच दुर्वा नावाचा एक शो होता, की जिथे मी असोसिएट म्हणून नलावडेंबरोबर सुरुवात केली त्या शोला आणि योगायोगाने त्या शोलाच ॲज अ डिरेक्टर म्हणून मी प्रवास सुरू केला. ओके. ॲज अ इंडिपेंडंट डिरेक्टर अरे वाह! असं. तर तो वेगळा एक हे आहे. पण ॲज अ इंडिपेंडंट डिरेक्टर म्हणून मराठीतला दुर्वा पहिला शो, अच्छा. जो माझा आफ्टर 500 एपिसोड नंतर दुर्वाच्या प्रवासात माझं नाव लागलं, की दिग्दर्शक पुष्कर रासम म्हणून. खूप छान. सो असं एकंदरीत आहे. आणि दिग्दर्शकाचं नेमकं काम काय असतं? आता कसं आहे दिग्दर्शकाचं काम काय हे प्रत्येकाचा पॉइंट ऑफ व्ह्यू वेगवेगळा आहे. बरोबर. आता मला वादात नाही अडकायचं. पण दिग्दर्शक म्हणजे हे मला समजलेली व्याख्या सांगतो. दिग्दर्शकाला कॅप्टन ऑफ द शिप म्हणतात. सो कॅप्टन ऑफ द शिप म्हणजे तो जो काही प्रोजेक्ट आहे, तो जो जो काही शो आहे, टेलिव्हिजन शो असेल किंवा चित्रपट असेल, सो सगळी जबाबदारी त्याने घेतली पाहिजे, असं माझं म्हणणं आहे. मग ती कथा, पटकथा, त्याचा संवाद असतील किंवा ते जे काही पडद्यावर दिसेल, ते ॲज अ कॅप्टन ऑफ द शिप तुम्ही जबाबदारी घेऊन तो शो केला पाहिजे, तो चित्रपट केला पाहिजे. कारण कसं असतं कुठलाही शो आहे ना किंवा कुठलाही चित्रपट असेल, तो जर अनसक्सेस झाला किंवा जर तो फ्लॉप झाला, तर त्याची जबाबदारी डिरेक्टरवरच येते. बरोबर. आणि एक वाक्य आहे, की यशाला खूप बाप असतात, पण अपयशाला कोणीच बाप नसतो. सो ते होतंच, की जेव्हा
कुठलाही प्रोजेक्ट सक्सेसफुल होत नाही, तेव्हा पहिलं बोट दिग्दर्शकाकडे येतं. आणि हा नियम आहे. हां, तो कोणी माती खाल्लेली असेल, रायटरने खाल्लेली असेल, अभिनेत्यांनी खाल्लेली असेल किंवा बाकी ज्या काही टीम्स काम करतात त्या शोवर त्यांनी खाल्लेली असेल. पण ते बोट त्यांच्याकडे कधीच जात नाही. तर कोणी डिरेक्ट केला शो, तर ओके याने डिरेक्ट केला शो. ओके किंवा याने डिरेक्ट केला चित्रपट. आत्ता पण आपण कोणी चित्रपटाच्या फ्लॉप संदर्भात पहिलं बोट दिग्दर्शकाकडे नेतो. बरोबर. सो ती जबाबदारी घेऊन काम करून ना, आपल्या एकतर प्रोजेक्टवर प्रेम करणारा माणूस हवा. त्या प्रोजेक्टबद्दल जर तुमची कोणाशीही दुश्मनी होत असेल, इन द सेन्स क्रिएटिव्ह भांडणं, पर्सनल दुश्मनी नाही. पण ते क्रिएटिव्ह वाद होत असतील तर ते करायला तुम्ही तयार हवेत, की जर तुम्ही होला हो म्हणत असाल तर तुम्ही दिग्दर्शक नाहीत, असं माझं म्हणणं आहे. की याने सांगितलं ओके, तर आपण ओके म्हटलं आणि चला ठीक आहे तुमचं म्हणणं आहे ओके, तर मी हे तुम्ही दिलेलं शूट करतो. तर तो दिग्दर्शकच नाही. त्यांनी जे दिलेलं आहे, म्हणजे मला जे लेखकांकडून आलेलं आहे किंवा क्रिएटिव्ह टीमकडून आलेलं आहे, तर ते मला अभिनेत्यांना व्यवस्थित कसं समजवता येईल, त्याच्यातून वेगळं काही काढता येईल अजून आणि अभिनेत्यांकडून माझा काय सीन दिसतो, त्या बाबी त्यांच्याकडून समजावून सांगून त्यांना, त्यांच्याकडून तसा परफॉर्मन्स काढणं आणि जो स्क्रीनवर जो सीन मला दिसतोय, तसा तो इम्प्लिमेंट करणं, तो एक्झिक्यूट करणं आणि त्याच्यातली गंमत काढणं. सो याला मी दिग्दर्शक म्हणेन. आणि जो काही एपिसोड आहे ना किंवा जी काही फिल्म आहे, तर त्याच्यात तुमचा टच दिसलाच पाहिजे. म्हणजे तुम्ही असं नाही म्हणू शकत टेलिव्हिजनमध्ये म्हणजे माझं तरी असं नाही आहे, की गेलो आपण 9च्या शिफ्टला आणि 9ला रात्री पॅकअप होणार आहे 10ला तर मला 10 सीन करायचे आहेत. मी सीन केले, मी घरी जाऊन झोपलो. तर तो डिरेक्टर नाही. मग तुम्ही एडिटेड एपिसोड आलाय, मग त्याच्यात तुमचे काही करेक्शन्स आहेत का? तुम्ही घेतलेले शॉट्स बरोबर लागलेत का? त्याचं म्युझिक कसं झालंय? किंवा हा एपिसोडचा स्पीड बरोबर आहे का? हा होल्ड होईल का लोकांना? कसं असतं आता लोकांकडे खूप ऑप्शन्स आहेत. म्हणजे मराठीतच 5-5 चॅनल्स आहेत. तुम्हाला तुमचं जर 7चा स्लॉट आहे, तुम्हाला समोर 7ला अजून 4 शो आहेत आणि तुमच्या हातात मेन रिमोट आहे. तर तुम्ही लगेच चेंज होता. तुम्हाला 2 मिनिटं जरी होल्ड नाही केलं ना, लोकं बोर होतात आणि ते चेंज करतात आणि त्यात आता धोका असा आहे, की लोकं आता मोबाईलवरच सीरियल्स बघतात. म्हणजे आता आपली आई असेल किंवा घरातली जर स्त्री असेल, ती ओ-टी-टीवरच सीरियल बघते. म्हणजे ती 7 वाजेपर्यंत वाट नाही बघत संध्याकाळचं. आपले एपिसोड सकाळीच लोड होतात. झी5 असेल किंवा कुठलाही ओ-टी-टी असेल त्या चॅनलचं. तिथे सकाळीच एपिसोड येतो आणि तोपर्यंत दुपारपर्यंत आपल्या घरातल्या बायकांनी तो बघितलेला असतो. बरोबर. सो तो होल्ड होणं गरजेचं आहे. तो माझ्या मते तरी टेलिव्हिजनचा दिग्दर्शक म्हणशील ना, जो तो अर्धा तास त्याच्या प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. सर तो डिरेक्टर असं आहे. डिरेक्शनची तुमची प्रोसेस काय असते? म्हणजे स्क्रिप्ट आल्यापासून ते फायनल आउटपुट येईपर्यंत? एकतर डिपेंड आहे की समोरची टीम कशी आहे. आमच्याकडे कधी-कधी काय होतं की टेलिव्हिजनला अचानक सीन येतो आणि सांगतात की करा आणि मग वेळ नाही मिळत. त्या सीनचा इम्पॅक्ट निघत नाही. कलाकारांना पण तो आल्या-आल्या वाचावा लागतो आणि त्यांना उभं करण्यात येतं घाईघाईत. एकतर सोमवार ते रविवार असं आता सुरू झालंय. 7च्या 7 दिवस टेलिकास्ट सुरू झालाय. आधी ते सोमवार ते शुक्रवार होतं. मग ते शनिवार झालं. मग एपिसोड झाले. मग आता ते सोमवार ते रविवार रोज दिसतं. तर त्यामुळे सुट्टी नाहीये. हां, की रोज यायचं, एक एपिसोड करायचा आणि जर सुट्टी हवी तर एक्स्ट्रा काही मिनिटं काढायची ज्याने सुट्टी मिळू शकते युनिटला. असं. कारण की दिसण्याला तर सुट्टी नाही आहे. तर तो तुम्ही सुट्टी घेऊ शकत नाही. कारण तुम्हाला रोज यायचंय, तो एक एपिसोड तरी करायचा. सो जर एकत्र एपिसोड लिहून आला, तर वेल एंड गुड. मी लेखकांना नेहमीच सांगतो, की तुम्ही जेव्हा तुमच्याकडे स्क्रीन प्ले येतो, तेव्हाच तुम्ही संवाद पण एकत्रच द्या. असं. म्हणजे काय होतं, एक फ्लो तयार होतो, की बाबा हा एपिसोड मला असा-असा वाचनात दिसतो. तो वाचनात एकदा एपिसोड दिसला, की मग लक्षात येतं, की ओके हे मोठं झालंय, हा सीन छोटा झालाय खूप किंवा याचा वाचनातच इम्पॅक्ट येत नाहीये. मग एक लेखकाशी संवाद होतो, की बाबा हा थोडा मजा येत नाहीये, तर थोडंसं काहीतरी इन कर तुझ्या हिशोबाने जे मजा येईल सीनमध्ये. सो मग लेखकाकडून परत सीन येतो किंवा आमच्याकडे आता एक क्रिएटिव्ह डिरेक्टर म्हणून एक पोस्ट आहे, तर ते लोकंही त्या डायलॉग कॉपी आणि स्क्रीन प्लेवर वर्कआउट करतात. सो त्यांच्याकडूनही मग येतो. मग त्याच्यानंतर आल्यावर आम्ही अभिनेत्यांना देतो.
मग सेटवरची प्रोसेस अशी आहे, की अभिनेत्यांना एकत्र बसून त्याचं एक वाचन होतं. त्याच्यातले काही चढ-उतार असतील किंवा काही स्पेशल गोष्टी असतील, की ज्या संवाद फैकीत गरजेच्या आहेत किंवा परफॉर्मन्समध्ये गोष्टी समजवत आहेत, त्या समजवण्यात येतात. नंतर मग आम्ही रिहर्सल करतो. पूर्ण सीनची रिहर्सल करतो. भले आम्ही तुकड्या-तुकड्यात सीन करत असू, पण पूर्ण सीनची रिहर्सल करतो. बरेच लोकं याच्या विरोधात आहेत, की कारण काय त्यांना असं वाटतं, की त्याच्यात वेळ जातो. म्हणजे पूर्ण सीन का बसवायचा जर आपल्याला तुकड्या-तुकड्यातच शूटिंग करायचंय. तर बरेच विरोधात असतात. पण कसं आहे, त्यांना त्यामागचं गणित कळत नसतं आणि तो विरोध थोडासा बाजूला ठेवून किंवा इग्नोर मारून आपल्याला जर चांगलं काम करायचंय, तर माझं अजूनही म्हणणं आहे आणि प्रत्येक दिग्दर्शकाला असं वाटतच असेल, पण मला तरी स्पष्टपणे वाटतं, की तो पूर्ण सीन आहे ना, तो एकदा रिहर्सल झालंय, की बाबा तुला इथून इथे जायचंय, इथून इथे जायचंय, हे असं घडणार आहे. तर तुमचे ॲक्टर प्रिपेअर होतात. बरोबर. की मला आता पुढच्या 2 तासात हे असं-असं परफॉर्म करायचंय. मला इथेच चढायचं आहे संवादात, इथून थोडं उतरायचंय किंवा काय इथे मला थोडा आवाज लावायचा आहे. इथून इथे मूव्हमेंट फास्ट हवी आहे की स्लो हवी. नंतर काय होतं जर तुम्ही तुकड्या-तुकड्यातच करायला गेलात ना, त्याचं पाठचं आणि पुढचं अभिनेत्यांना माहिती नसतं. बरोबर. मग काय होतं एकतर जेव्हा वेळेची बंधनात तो सीन येईल असा वेळेला, की बाबा आता वाजलेत आणि शिफ्ट वाढवायची नाहीये आणि मग जेवण मागवावं लागणार आहे किंवा शिफ्ट वाढवली तर पैसे वाढणार आहेत, तर आपल्याला याच वेळेत काम करायचं. मग तेव्हा हानिकारक काय होतं, की डिरेक्टरचे पेशन्स संपतात. मग डिरेक्टर त्या आर्टिस्टवर ओरडतो. मग आर्टिस्टचा मूड जातो आणि मग त्यालाही नाही कळत, ह्यालाही काही कळत नाही आणि तो सीन छापला जातो आणि तो खूप वाईट होतो. तर त्यापेक्षा भले वेळ गेला तरी चालेल, पण आम्ही ती पूर्ण रिहर्सल करतो आणि मग शूट करताना तो तुकड्या-तुकड्यात कळतो. तोपर्यंत माझ्या ॲक्टरला माहिती असतं, की मी काय करायचं आहे आणि त्याला माझ्याकडून काय अपेक्षित आहे किंवा मला त्याच्याकडून काय अपेक्षित आहे, हे तो क्लिअर असतो. माझा डी-ओ-पी क्लिअर असतो, की हा ॲक्टर ओके, या पुढच्या 1-1.5 तासात एवढ्या-एवढ्या मूव्हमेंट्स करणार आहे किंवा ह्याला इथे तर तोही त्याच्या डोक्यात चालू असतं, की कसं कोरिओग्राफ करायचं. सो अशा प्रकारे शांत, व्यवस्थित, समजुतीने सीन करायचा. हो. आता घोळ काय आहे ना, आत्ता सध्या एकंदरीत जे टेलिव्हिजन झालंय ना, त्याच्यात तुला वेळ नाही मिळत. सो तुझ्या डोक्यावर काही लोकं बसलेली असतात. त्या डिपार्टमेंट्सबद्दल मी बोलत नाही. पण असे काही डिपार्टमेंट्स आहेत, की जे तुमच्या डोक्यावर म्हणजे स्पेशली डिरेक्टरच्या डोक्यावर आणि डिरेक्शन टीमच्या डोक्यावर आणि डी-ओ-पीच्या डोक्यावर या 3 लोकांच्या डोक्यावर नेहमी ती लोकं असतात. त्यांना क्रिएटिव्हिटी, त्यांना आपला प्रोजेक्ट ह्यांच्याशी काही देणं-घेणं नसतं. त्यांना फक्त एक आकडा दिलेला असतो, की तुम्हाला या आकड्यामध्ये एपिसोड बसवायचा आहे, तुम्हाला या आकड्यामध्ये आजच्या दिवसाचं शूटिंग बसवायचं आहे. सो ते त्या डोक्यातला आकडाच घेऊन चालतात. बरोबर. जर तुम्ही जर आकडाच घेऊन चाललात ना, तो आम्हाला विरोध नाही आहे आकडा घेऊन चालायला. पण कसं आहे, जर तो प्रोजेक्ट जर सीन नाही चांगले झाले, एपिसोड चांगले नाही झाले, जर शूट चांगलं नाही झालं, तर तो प्रोजेक्ट 1000 एपिसोड चालणार असतो. तो प्रोजेक्ट 500 वर येऊन थांबतो. तो 100-200 वर येऊन थांबतो. तर तो जो तुमचा आकडा आहे ना, तो लॉसमध्ये जातो. म्हणजे आत्ता जो तुम्ही आकडा बघून जे प्रेशराईज करता, तो जर तुम्ही 1000 च्या टप्प्यात जर आकडा मोजला, तर तो किती प्रॉफिटेबल आहे. बरोबर. तोच आकडा जर 500 ला आला आणि थांबला, तर तुमचा 500 एपिसोडचा प्रॉफिट गेला ना. बरोबर. पण तुम्ही दुसऱ्याला डोक्यावर गन ठेवून काहीच होणार नाहीये आणि घोळ काय आहे, त्या लोकांचा क्रिएटिव्हिटीशी काही संबंध नाही. त्यांना आकडा दिलेला आहे त्याच्यातच संबंध आहे आणि आपली लोकं म्हणजे आपण जे आहोत, ते आपण क्रिएटिव्ह लोकं आहोत. तर सो डिरेक्टर असेल, डी-ओ-पी असेल किंवा क्रिएटिव्ह डिरेक्टर असेल किंवा अभिनेते असतील, त्यांना चांगलं काम करायचं असतं. बरोबर. त्यांना आकडा कळत नाही. म्हणून ते लोकं म्हणतात ना, की जी क्रिएटिव्ह लोकं असतात, ती चांगले निर्माते बनत नाहीत. आणि जे निर्माते असतात ते चांगले क्रिएटिव्ह बनत नाहीत. तर सो खूप कमी उदाहरणं आहेत अशी, की ज्यांनी बॅलन्स केलंय स्वतःला, की जे चांगले निर्माते आहेत ते चांगले क्रिएटिव्ह आहेत. जे चांगले क्रिएटिव्ह आहेत ते चांगले निर्माते बनले आहेत. बरं. सो माझं तरी स्पष्ट म्हणणं असतं, की त्यांना बोलू द्या. त्यांना काय करायचं ते करू द्या. आपण शांतपणे आपला सीन कसा चांगला होतो ते बघू. कारण कसं आहे, तो जो सीन चांगला होईल ना, तोच तुमचे इंडस्ट्रीतले पण आणि बाकीची पण लोकं बघत असतात. बरोबर. सामान्य माणसाला कळत नाही त्या सीनच्या मागचं काय घडलंय किंवा त्या सीनचा इम्पॅक्ट किती आहे. तो जो रोज येणारा माणूस आहे, तो रोज येऊन सीरियल बघणारच आहे. त्याला ती कमी रडली का ती खूप हाय व्होल्टेज ड्रामा घेऊन रडली ह्याच्याशी काही संबंध नाही. जी बाई तुम्हाला सवयीने येणार आहे, ती बाई सवयीने 7 वाजता येणारच आहे. ती बाई तुटणार नाही तुमच्याकडून. पण जर तो सीन वाईट झाला ना,
तर जे इंडस्ट्रीतली 10 लोक आहेत, की जे बघत असतात, की अरे बघूया सीरियल आणि कधीही कोणी कोणतीही सीरियल बघू शकतो. बरोबर. की कारण आपल्याकडे कधी कोण कुठला शो बघेल माहिती नाही. कधी-कधी असं होतं, की टेलिव्हिजन चालू आहे आणि आपण कोणतरी दुसरं कोणतरी घरातलं बघतोय आणि आपण बसतो. बरोबर. आणि मग आपण बघतो. मग आपण काय होतं, अरे रिएक्ट करतो. अरे असं का सीन केलाय? आणि कोण आहे मग दिग्दर्शक? मग कोण आहे डी-ओ-पी? असं का केलंय हे? सो ते त्याला जरा मी घाबरतो, की इंडस्ट्रीत जे काम करायचंय, तर ते काम मला तेव्हाच मिळणार आहे जेव्हा ती 10 लोकं, ती 15 लोकं किंवा ती जी लोकं बघून मला काम देणार आहेत, त्यांनी जर तो सीन बघितला, तर तिथे असं नको व्हायला, अरे हा पुष्कर रासमने केलेला सीन आहे. सो तिथे असंच व्हायला पाहिजे, अरे काय सीन केलाय, कोणी केलाय? तर ओके, हा डिरेक्टर आहे. तर ते नाव लक्षात राहतं. आणि पुढच्या वेळेला ते लोकं जेव्हा नवीन शो करत असतात किंवा ती लोकं जेव्हा दुसरं काम करत असतात, तेव्हा कुठे ना कुठे त्या लिस्टमध्ये आपलं नाव जातं. भले त्यांच्याबरोबर आपण काम करू का न करू, त्या योग येवो न येवो, या सगळ्या योगायोगाच्या पण गोष्टी आहेत. तुमचं जुळून आलं पाहिजे. तुमचे बाकीचे शो सुरू असतील किंवा डेट्स हे असतील, तर तो काम करण्याचा योग जुळेल का नाही जुळेल माहिती नाही. पण तुमच्या लिस्टमध्ये त्यांच्या तुमचं नाव येणं गरजेचं आहे. बरोबर. असं आहे. त्यामुळे आपलं काम जर चांगलं होणार असेल ना, तर ते कुठूनही तुम्हाला चांगलं काम मिळणार, असं आहे. आणि ही जी 3 लोकं आहेत, जी तुमच्या डोक्यावर गण ठेवून कंटिन्यू असतात, ती तुमच्याबद्दल काहीही बोलो, की जे तुम्ही नंतर जो कोणाबरोबर काम कराल किंवा जिथून तुम्हाला फोन येईल, की करशील का? तर त्यांनी जरी त्यांच्याबद्दल चौकशी केली आणि त्यांनी तुमच्याबद्दल काहीही सांगितलं, तरी तुमचा जो सीन दिसणार आहे ना टेलिव्हिजनवर, तोच तुम्हाला काम मिळवून देणार. बरोबर. कारण त्या बाकीच्या गोष्टी ॲडजस्ट होतात. पण तुमचं काम ॲडजस्ट नाही होत. सो तुझ्या सीनचा इफेक्ट, तुझ्या सीनचा इम्पॅक्ट, तुझा सीन कसा होतोय ह्याच्यावरच तुला काम मिळणार आणि तुझा शो कसा चाललाय. त्या रेटिंगच्या गोष्टी ह्या दूर आहेत. ते रेटिंग कोणाच्याच हातात नाही. ते रेटिंग हे वेगळं कोड आहे, की माझा शो रेटिंगमध्ये आणि माझा शो रेटिंगच्या सगळ्यात खाली आहे. पण कसं आहे ते नशिबाची पण गोष्ट आहे. तुझा शो किती वाईट असेल तरीही अनेक शोजना रेटिंग आहेत आणि हे प्रत्येकजण मान्य करतो. काही शोज तर असे आहेत, की ज्यांच्यात काहीच घडत नाही किंवा ते खूप वाईट आहेतच, असं माझं स्पष्ट मत आहे. पण ते रेटिंगमध्ये टॉपला आहेत. आणि काही शो एवढे सुंदर शूट होतात, एवढी चांगली गोष्ट आहे, एवढे चांगल्या रीतीने कलाकार काम करतात, पण त्या शोजना रेटिंगच नाही आहे. अनेक शोज बंद पण झाले. पण ते तुमच्या हातात नाही. पण ते जे काम दिसतं ना, ते तुम्हाला पुढे नेतं, की नाही, नाही हा शो जरी बंद झाला ना, तरी हे चांगलं होता. सो आपण याच्याबरोबर काम करूया. असा तुला फोन येतो. असं. आता तुम्ही म्हणालात ना, की रेटिंगचं, ते रेटिंग कसं ठरतं? रेटिंग ॲक्चुअली कसं आहे, एक एजन्सी आहे बार्क म्हणून. त्यांच्याकडे कॉन्ट्रॅक्ट आहे. सर ते आता तर सेट टॉप बॉक्स जे आहेत आपल्याकडे त्यांच्यावरून ते ॲनालिसिस करतात. जसं एक्झिट पोल आहे किंवा हे जे काही म्हणजे लाखोंचा महाराष्ट्र आणि त्याच्यात 1000 पब्लिकचा अभ्यास करून एक सांगितलं जातं, की हा जिंकणार आहे इलेक्शन किंवा हा हरणार आहे. तशा स्टाईलचं ते आहे. की तुमचं त्या सिटीमध्ये अर्बनचं वेगळं गणित आहे, रुरलचं वेगळं गणित आहे. तर काही घरांवर ते अभ्यास करतात किंवा त्यांच्याकडे काही सेट टॉप बॉक्सचं रेटिंग येतं. त्याच्यावरून ते अख्ख्या महाराष्ट्राचं रेटिंग काढतात. त्यामुळेच ते असं काय आहे ना, की मी जर बघत असेन आणि तो जर रेटिंगवालं गणित जर माझ्या घरी असेल आणि माझं घर तिथे नोंदणीकृत असेल आणि जर मी माझाच शो बघतोय, तर तो शो रेटिंगमध्ये येणार. त्याला चांगलं रेटिंग मिळणार. त्यामुळे घोळ काय आहे, की तोच शो जो बघतायत, तोच शो सगळेच बघतात असं नाही होत. पण आता कसं आहे, जर तुम्हाला सांगितलं, की हा जिंकलाय, तर ते जिंकलाय असं मान्य करायला लागेल. सो आत्ता तरी एकंदरीत रेटिंग टी-आर-पीचं ते आहे ते बार्क देतं. सो त्यांची सिस्टममध्ये जे नंबर्स येतात ते आपण मान्य करून पुढे जायचं. ओके. एवढं आहे. आता चित्रपटांचं जे शूट असतं किंवा वेब सीरीजचं, त्यांना ना प्री प्रोडक्शनला खूप वेळ असतो. हो. त्याच्यावरती ते खूप काम करतात किंवा जे शूटिंगचं शॉर्ट डिव्हिजन वगैरे असतं, ते डिसाईड करतात वगैरे आहे ते. पण सीरियलसाठी एवढा वेळ नसतो. हो. ते तुम्ही कसं करता? आता कसं आहे, हा प्रश्न न संपणारा आहे. म्हणजे चित्रपटाला आणि वेब सीरीजला प्री प्रोडक्शन होतं, नो डाउट आणि बराच वेळ होतं. म्हणजे 2-2, 3-3 महिने होतं. ती टीम बसते. बरं सगळ्या टीम्स बसतात, त्यांच्या मीटिंग्ज होतात. बरं स्टोरी बोर्ड बनतो. हो. प्रत्येक सीन कुठे, किती वाजता, काय असं सगळं होतं. सीरियलला होतं
पहिल्या 10-15 एपिसोडसाठी होतं. तर ती प्रोसेस खूप इंटरेस्टिंग असते सीरियल ओपनिंगची. म्हणजे मी आत्ता सावळ्याची जणू सावलीच्या वेळेला दुसऱ्यांदा अनुभवली. त्याच्या आधी मी आभाळाच्या मायाला अनुभवली. आभाळाच्या मायाला आम्हाला तेवढा वेळ मिळाला नव्हता. आम्ही खूप 10-12 दिवसात तो शो ऑन फ्लोअर नेलेला. पण आत्ता आम्हाला खूप बऱ्यापैकी वेळ मिळालेला. सो आम्ही केली ती प्रोसेस. होते प्रोसेस सगळं वर्किंगची. मीटिंग्ज होतात, बऱ्याच मीटिंग्ज होतात, चॅनल मीटिंग्ज होतात. चॅनलची टीम पण वर्कआउट करत असते. प्रोडक्शन हाऊसची टीम वर्कआउट करत असतील. आपले क्रिएटिव्ह असतात त्यांचे असतात. दिग्दर्शक असतो, आर्ट डायरेक्टर असतो किंवा आपला डी-ओ-पी असतो. तर प्रत्येकाच्या आमच्या मीटिंग्ज होतात. पहिल्या 15 एपिसोडवर तर होतातच होतात. तिथे आम्ही प्रॉपर फिल्मसारखं आखून रेखून असं व्यवस्थित काम करतो. फक्त घोळ काय आहे ना, आधी ना बऱ्यापैकी वेळ मिळायचा सीरियलच्या प्रोसेसला. तेव्हा चॅनल्स पण कमी होती आणि जग तेवढं फास्ट नव्हतं, की आज केलं आणि उद्या टेलिकास्ट झालं. सो आता कॉम्पिटिशन खूप वाढली आहे. रेटिंगची गणितं वेगळी-वेगळी झाली आहेत आणि कसं आहे, की स्पर्धा वाढल्यामुळे काय आहे, ह्याने जर एक शो आणला एका वाहिनीने, तर लगेच त्या स्लॉटला किंवा त्याच्यासमोर एकतरी शो लगेच दुसऱ्या वाहिनीचा एका आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यात येतोच येतो. आणि बरीच गोष्टी कसं झाल्यात, वेळ कमी आहे आता. म्हणजे आधी व्यवस्थित आरामात काम व्हायचं. आता खूप घाईत-घाईत काम होतं. म्हणजे महिन्याभरात फ्लोअरवर जातात शो आणि ते ऑन एअर पण होतात. आधी 2 महिने वगैरे व्यवस्थित काम व्हायचं. तर आता तसं नाही आहे. पण कसं आहे, ते पहिले 15 एपिसोड संपले, तुमचे महिना संपला, की तुम्हाला डेलीमध्येच यावं लागतं. सो त्याच्यात घोळ काय आहे, तुम्ही आणि तुमचा कॅमेरामन हे खूप महत्त्वाचे असतात त्यावेळेला. जेव्हा तुम्हाला स्पीडअपमध्ये काम करायचं असतं आणि तुम्हाला डेली एक एपिसोड द्यायचा असतो. तुमची टीम महत्त्वाची असते, जे तुम्हाला सहाय्यक दिग्दर्शक असतात. या 4-5 जणांचं ट्युनिंग जर जमलं, तर ते फायदेशीर असतं त्या शोसाठी पण, त्या दिवसासाठी पण आणि डेलीच्या फुटेजसाठी. की कसं आहे, की ॲट एक एपिसोड तरी निर्मात्याला आपण द्यायला पाहिजे. तर तो टेलिकास्ट रोज करू शकतो सोमवार ते रविवारवाला. आणि घोळ काय आहे, की एका दिग्दर्शकाबरोबर जर तुम्ही काम केलं ना, तर तुम्हाला कळतं, की माझा दिग्दर्शक हे करणार आहे. हे त्या सहाय्यक दिग्दर्शकाला कळतं. तर त्याला सांगायची गरज नाही लागत, की ओके हा सीन आहे. ओके सर अशा स्टाईलने करणार आहेत किंवा जर डी-ओ-पी आणि डिरेक्टर ह्यांनी आधी जर शो केलेले असतील आणि जर त्यांचं ट्युनिंग चांगलं असेल, जरी शो केले नसतील आधी तरी पण जर त्यांचं जमलेलं असेल व्यवस्थित, तर त्यांना न सांगता पण कळतं, की आता काय करणार आहे, आता काय होणार आहे. बरोबर. सो ते गोष्ट तुमच्या वेळेनुसार घडत जातात. असं काही वेगळी मेहनत करायची गरज नाही आहे. टास्क एवढाच असतो, की आपल्याकडे तसं स्टोरी बोर्ड वगैरे बनत नाही, की बाबा जो फिल्मला बनतो. पहिले 15 एपिसोड आपण वर्कआउट करतो. पण एकदा तुमचं टेलिकास्ट सुरू झालं, की तुम्हाला दररोज यायचंय. हे एवढे सीन्स आहेत, ते करायचे आहेत. मग त्याच्यात पण ॲडजस्टमेंट जर असतील, की ह्या कलाकाराला सोडायचंय किंवा आज आपल्याकडे लोकेशन एवढ्याच वाजेपर्यंत आहे. आज आपल्याकडे एकच कॅमेरा आहे किंवा आज आपल्याकडे 2 कॅमेरेच आहेत, तर एवढं फुटेज आलंच पाहिजे. अशी जी काही गणितं असतील, ती ॲडजस्ट करून मग दिग्दर्शकाला ते करावे लागतात. असं आहे. पण डोक्यात असतो सीन. म्हणजे जेव्हा तुमचा स्क्रीन प्ले येतो ना, तेव्हा तुमचा सीन डोक्यात होऊन जातो वाचल्या-वाचल्या. ओके. की मला हा सीन इथे करायचा आहे किंवा हे इथे करायचं आहे आणि काय घोळ होतो, एकदा तुमची सीरियल रुळावर आली ना, म्हणजे आफ्टर 50 आणि 100 की तुमचे लोकेशन एकतर सेट झालेले असतात, तुमचे कलाकार सेट झालेले असतात, तुमचे ब्लॉकिंग सेट झालेले असतात. सो नवीन सांगण्याची काही गरज नसते कोणाला. सो तू ये, तू कर. त्याला माहिती असतं याला काय हवंय, मला माहिती असतं त्याच्याकडून काय करून घ्यायचंय आणि आम्हाला काय हवंय एकमेकांना. सो बऱ्याच वेळा गोष्टी डोळ्यातल्या डोळ्यात पण कळतात. बऱ्याच गोष्टी न सांगता कळतात. एकदा सीन वाचला असिस्टंट डायरेक्टरने, की सगळ्यांचे लूक जातात. त्याच्यातच कळतं, की ओके आपल्याला हे करायचं आणि एक सीन सुरू व्हायच्या आधी आणि लाइटिंग सुरू व्हायच्या आधी आम्ही आणि डी-ओ-पी असे आम्ही 2-3 जण बोलतो, की असं-असं पाहिजे. मग या सीनमध्ये हा फॅक्टर आपल्याला गरजेचा आहे किंवा या सीनमध्ये हा फॅक्टर आपल्याला टाळायचा आहे. सो ते काय स्पेशल हवंय आणि काय टाळायचंय हे समजून आम्ही सीन करतो.
ओके. असं. अच्छा. आणि कास्टिंगची प्रोसेस कशी असते? तुला खरं सांगू का, म्हणजे कास्टिंगची प्रोसेस इन द सेन्स नवीनवाल्या कास्टिंगची प्रोसेस आत्ता कोणालाच समजत नाही. म्हणजे ते एवढं गुपित ठेवतात, की डायरेक्ट नवीन शो येतोय हे प्रोमो बघूनच कळतं, की अरे नवीन शो येतोय. सो कास्टिंगची पद्धत खूप गुपित का ठेवतात? कारण समोरच्या चॅनल्सलाही नको कळायला आणि समोरचे टीम्स असतील किंवा त्यांना अंदाज नको यायला, की काय आहे. त्यामुळे त्या टीम्समधले जे क्रिएटिव्ह असतील किंवा कास्टिंग डायरेक्टर असतील, तेच लोकं फक्त सर्च करतात आणि बाहेर नाही कळायला देत जास्त. कारण कसं आहे, जर बाहेर प्रोजेक्टबद्दल कळलं, तर समोर पण तसाच प्रोजेक्ट येऊ शकतो. ती एक धास्ती आहे आणि बातमी लगेच पसरते आपल्याकडे. हा इंडस्ट्रीचा हे आहे, नियम आहे. सो ते जरासं टाळतात म्हणून जरा कास्टिंग हळूच करतात गुपित ठेवून. पण सध्या काय झालंय, एक नवीन ट्रेंड सुरू झालाय. म्हणजे तो सगळीकडेच नाहीये. पण बरेच लोकं आत्ता मध्ये त्यावर वाद पण झाले आणि बरंच झालं, की Instagram फॉलोअर्स बघून वगैरे कास्टिंग होते वगैरे. पण मला नाही वाटत तसं. म्हणजे मी आत्ता बघितलं 2 शो आत्ता पण मी एक शो करतोय. जो येईल पुढच्या महिन्यात. सो त्याच्यात पण प्रोसेसमध्ये असं काही नाहीये, की Instagram फॉलोअर्स पाहिजे तरच तुमचं कास्टिंग होतं. पण चांगले अभिनेते कमी झालेत. असं आहे. एकतर अभिनेते कमी आहेत आणि चॅनल्स जास्त आहेत, शोज जास्त आहेत. सो जे गुणी अभिनेते आहेत त्यांच्यासाठी मारामारी आहे, की हा मला पाहिजे तर तो नाही. तो ऑलरेडी दुसरीकडे काम करत असतो आणि बऱ्याच लोकांचं असंही आहे, की तो त्या चॅनलवर आहे तर तो या चॅनलवर नाही पाहिजे किंवा ते सेम स्लॉट्सला नाही पाहिजे. असं वगैरे ते सगळी गणितं बघून कास्टिंग होतं. पण एक टेलिव्हिजनचं सध्या वेगळं गणित आहे, की एकतर तुम्ही सुंदर दिसायला लागता. तुम्ही तुम्ही अर्धा तास तुम्हाला बघितलं पाहिजे लोकांनी. असं एक तुमच्यात क्वालिटी पाहिजे. तुमच्या बॉडी लँग्वेजमध्ये, तुमच्या चेहऱ्यामध्ये किंवा तुमच्या वावरण्यात, की बाबा म्हणजे बघण्यापेक्षा पण सहन करू शकतो, की बाबा कोणी जर तुम्हाला टीव्ही लावला, की तो माणूस तुम्हाला अर्धा तास सहन करू शकतो. जर तुम्ही त्याच्यात सक्सेसफुल असाल ना, तर तुम्ही मग कशावरही कराल. जर तुम्ही YouTubeला ट्राय करा, की तुम्हाला अर्धा तास सहन करू शकतात लोकं, तर तुम्ही टेलिव्हिजनवर काम करू शकता. तर ओके. हे माझं तरी टेलिव्हिजनच्या कास्टिंगचं हेच म्हणणं आहे, की ज्याला मी अर्धा तास बघू शकतो किंवा जो पुरुष जरी असला आणि जी स्त्री जरी असली, की ती मला बघायला आवडेल अर्धा तास, तर तिला मी कास्ट करेन. कारण कसं आहे फायनली सगळा स्ट्रेस घालवून, सगळी कामं करत आपण टेलिव्हिजन बघतो. तर जर कोणी इरिटेट चेहरा आला आणि तो अभिनयाने किंवा स्वतःच्या वावरण्यातून आपल्याला इरिटेट करायला लागला, तर मी का बघेन तो शो? बरोबर. आणि का बघेन मी त्याला? सो मला असे हॅपी गोड-गोड फेसेस टेलिव्हिजनवर बघायला आवडतील ॲज अ माझं कास्टिंगचं स्टाईल जर तू विचारलास तर. आणि तेच आहे की मला सहन करू शकतो ज्याला मी, तो माझं कास्टिंग. अच्छा. पण हे कास्टिंगचं तू म्हणालास ना, की गुपित ठेवलं जातं. हां, पण जे नवीन आर्टिस्ट येतात, हां. त्यांना मग कसं कळेल, की आता नवीन सीरियल येते, कुठे कास्टिंग चालू आहे, कास्टिंग कसं होतं किंवा त्यांना चान्स मिळण्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे? तर काय आहे, शेवटी ना नेटवर्किंगची इंडस्ट्री आहे. तुम्ही जेवढे लोकांना जास्त भेटाल, जेवढ्या लोकांशी जास्त बोलाल, जेवढ्या लोकांशी जास्त कनेक्ट व्हाल, तेवढ्या लोकांमधून तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळत जाईल. बरोबर. जर तुम्ही असं जर पकडलं, की मी घरी बसलोय आणि किंवा मी XYZ अकॅडमीमध्ये काम केलंय, म्हणजे शिकलोय ॲक्टिंग किंवा मी पैसे भरले. सो ती अकॅडमी मला रिक्रूट करेल कुठल्यातरी प्रोजेक्टला किंवा मला घरी बसूनच फोनवर मिळेल काम. तर तसं नाही होत. आणि आत्ता तसं नाही आहे स्पेशली. कारण कसं आहे, जेवढे रिसोर्सेस जास्त आहेत ना, म्हणजे जेवढे चॅनल्स जास्त आहेत, तेवढी लोकं पण जास्त आहेत. असं आहे आणि प्रत्येकालाच अभिनय करायचा आहे. म्हणजे मला ते दिसतं, जसं मला पण अभिनय करायचा होता कॉलेजमधून गेल्यावर, तसा प्रत्येकालाच अभिनय करायचा आहे. सो कसं आहे, की तुम्ही जेवढे कॉन्टॅक्ट्स वाढवाल ना इंडस्ट्रीत, तेवढं तुम्हाला इंडस्ट्री जास्त देईल. असं आहे. म्हणजे जर जेवढे तुझे दिग्दर्शक जास्त मित्र असतील,
जेवढे डी-ओ-पी जास्त मित्र असतील, जेवढे कास्टिंग डायरेक्टर जास्त मित्र असतील, हे कसं आहे, आपल्याला प्रत्येक जण काम नाही देऊ शकत. बरोबर. पण माहिती तर देऊ शकतो, की माझा शो येतोय किंवा ओके इथे-इथे माझा मित्राचा शो येतोय. हां. आणि कसं असतं आपण ऑलरेडी 12-13 तास शूटिंग करतो. सो लक्षात राहणं, माणसं आणि कनेक्ट राहणं हे खूप रेअर आहे इंडस्ट्रीत. खूप कमी माणसं असतात जी विनाकाम आणि विनाकारण पण कनेक्टेड असतात. म्हणजे म्हणजे निस्वार्थ बोलू शकतो त्याला आपण, की कसं असतं काही लोकं तर टिपिकल आहेत इंडस्ट्रीत, की जी काम असेल तेव्हाच मेसेज करतात, "अरे मला काम हवंय." जर नाही दिलंस ना तर ती हे होऊन जातात, अवे होऊन जातात तुझ्यापासून. मग ती परत कधीतरी वर्षभराने कॉल करतात किंवा मेसेज करतात. तसं नाही पाहिजे. तू एक लिस्ट बनव. तुझी कॉन्टॅक्ट्स बनव, की ओके ह्यांनी जरी आत्ता नाही काम दिलं तर कधीतरी ते देतील. पण कुठून तरी इन्फॉर्मेशन येईल. तो नेटवर्किंग जमवणं स्वतःचं, की माझे कॉन्टॅक्ट जमवणं, एक सर्कल तयार करणं, त्यांना भेटणं, त्यांच्याशी बोलणं. भले आपण एकत्र काम न करू, पण एकत्र बोललं पाहिजे. बरं. एकत्र इन्फॉर्मेशन शेअर केली पाहिजे. मी काय करतोय ते सांगितलं पाहिजे त्यांना. ते काय करतायत ते समजून घेतलं पाहिजे. अजून दुसरीकडे काही चालू आहे का ते काही समजून घेतलं पाहिजे. या चर्चांमधून आणि या भेटीगाठीतूनच कास्टिंग कळणार. असं आहे. इव्हन कास्टिंगच नाही, सगळ्याच गोष्टी म्हणजे आमच्या पण क्षेत्रातलं तसंच आहे. अरे, इथे काय चालू आहे? याचं काय चालू आहे? त्याचं काय झालं? आम्ही फोन एकमेकांना भेटून, एकमेकांशी बोलूनच कामं मिळवतो. हां. असं काही नाहीये, की एक शो चालला आणि एक शो हिट झाला, तर आम्हाला घरबसल्या फोन येतो आणि चला करूया म्हणून. असं काही नाहीये. आपल्याला जसं कास्टिंगचं आहे ना, जसं अभिनेत्यांचं आहे. तुम्हालाही तो स्ट्रगल आहे, की काम मिळवण्याचा. तो आम्हाला पण आहे. कारण की आमच्यातही खूप दिग्दर्शक आहेत. म्हणजे आता आमचा जो WhatsAppचा ग्रुप आहे, त्याच्यात 60-70 डिरेक्टर आहेत आणि फक्त टेलिव्हिजनचे. बरं त्याच्यात निर्माते प्लस डिरेक्टर नाही आहेत त्या ग्रुपवर. खूप रेअर आहेत. तरी पण 60-70 चा आकडा आहे. आणि जे सेकंड युनिट डिरेक्ट करतात आणि असोसिएट वगैरे आहेत, ते पकडून हा आकडा 100-150 च्या जवळपास जातो. सो शो आहेत 30-35, डिरेक्टर 60-70. तो स्पर्धा तिकडे पण आहे. असं. तो नेटवर्किंग वाढवलं ना, तुझं कामं वाढतील, असं माझं स्पष्ट मत आहे. तुमचे आता कोणते शो चालू आहेत? आत्ता सध्या चालू असणारा शो नाही आहे. पण एक शो येतोय. तो आत्ता लवकरच येईल. पुढच्या महिन्यात मी सांगेन. तुला पण सांगेन, सगळ्यांनाच सांगेन, की काय करतोय मी. अच्छा. पण एक शोवर काम चालू आहे. ओके. आणि आत्ताच सावळ्याची सावली मी केलं. तर त्याचे पहिले 30-35 एपिसोड केले. ओके. सो तो लास्ट शो असं. मराठी चित्रपटसृष्टी असेल, मालिका क्षेत्र असेल, यामध्ये काय बदल होणं अपेक्षित आहे? कंपॅरेटिव्ह म्हणजे अदर जे लँग्वेजेस आहेत, म्हणजे साऊथचे हे असतील, चित्रपट असतील, मालिका असतील, त्यांना ज्या प्रकारचा रिस्पॉन्स मिळतोय, त्या प्रकारचा रिस्पॉन्स किंवा मराठी चित्रपटसृष्टी अजून वाढण्यासाठी काय झालं पाहिजे? मी दोन्हीबद्दल बोलतो हां. एक तर टेलिव्हिजनचं बोलतो आणि चित्रपटांचं बोलतो. पहिलं टेलिव्हिजन कंप्लीट करूया. ओके. टेलिव्हिजनबद्दल म्हणशील तर सध्या सोमवार ते रविवार टेलिकास्ट आहे. सो रोज लोकांना टेलिव्हिजनची सवय करतायत आणि ती लागली पण आहे. प्रत्येक महिला नाही बोलू शकत, पण बऱ्याच महिला या रोज टीव्ही बघतात. त्यांची आवडती सीरियल बघतात. अजूनही मी जरी बोरिवलीच्याही चाळींमधून फिरलो किंवा डोंबिवलीच्या पण कुठल्याही चाळीत फिरलो, त्यांच्या खिडकींमधून ते टेलिव्हिजनचे दिसतात चेहरे. सो फक्त फरक एवढाच आहे, की वेस्टर्न लाईनला मराठी टेलिव्हिजन खूप कमी बघितला जातो. तसं सेंट्रलला नाहीये. ओके, ओके. हां, सेंट्रलला बऱ्यापैकी मराठी टेलिव्हिजन अजूनही बघतात. तो वेस्टर्नला नाहीये. वेस्टर्नची मराठी लोकं पण हिंदी मालिका बघतात. सो ते का बघतात? त्यांचं कारण काय? म्हणजे मी आधी इकडेच डोंबिवलीलाच ना, तर नंतर मी आत्ता 2014-15 पासून मीरा रोड शिफ्ट झालो. तर मला तेव्हा फरक जाणवला, की आमच्याकडे मराठी सीरियल सोडून चर्चाच नाहीत. इकडच्या बायकांच्या किंवा इकडच्या घरातल्यांच्या आणि तिकडे मराठी सीरियलचं नावच नाही त्या लाईनला. म्हणजे तू अंधेरी, बँड्रा, बोरिवलीपर्यंत भलेही मराठी बहुल एरिया म्हणतो आपण दहिसर, बोरिवली, पार्ला किंवा जे काही असेल. पण
जे म्हणतो ना, की मराठी चित्रपटांबद्दल जे आपण म्हणतो, की आपल्याला थिएटर्स मिळत नाहीत, आपल्याला ऑडियन्स नाही. आपला टेलिव्हिजनचा पण ऑडियन्स चाललाय. त्याच्यावर अजूनपर्यंत कोणाचं लक्ष नाहीये. असं आहे. म्हणजे जो आत्ता तर मी ठामपणे म्हणेन, तुमचं ठाणा आणि तुमची सेंट्रल लाईट ही जर सोडली, तर मुंबईत मराठी टेलिव्हिजनला ऑडियन्स नाही आहे. वेस्टर्नला ऑडियन्स निघून गेलाय. ते अजूनही स्टार प्लस बघतात. ते आत्ताही कलर्स बघतात हिंदी. ते आत्ताही सोनी बघतात. बरेच लोकं अजूनही हिंदी बघतात. तारक मेहता दर न चुकता बघतात बरोबर. आणि त्यांना तिकडच्या स्टार्स माहिती आहेत. पण मराठी अभिनेते नाही माहिती आजही. म्हणजे मराठी माणसांच्याच घरातलं बोलतो. जे माझे मित्र आहेत, बरेच मराठी मित्र, त्यांच्या घरी मराठी सीरियलच नाही लागत. मी जी सीरियल करतो तीही त्यांना माहिती नसते. असं आहे. सो पहिलं तर गणित काय आहे, की मराठी टेलिव्हिजन लावलं पाहिजे घरात. तिकडच्या लोकांनी पण. भले तुम्हाला कनेक्शन मेट्रोपॉलिटन शहर असाल तुम्ही, पण तरी स्वतःच्या घरात त्या घरातल्या सीनियर्सनी तरी सवय केली पाहिजे, की ॲटलीस्ट 2 शो तर बघा. हां, पण बघा आणि असं नाहीये की वाईट शो आहेत. चांगले शो आहेत मराठीत. तर ती एक लागली पाहिजे आणि जर ते नाही बघत, तर त्यांची टेस्ट का नाही आहे? ते एकदा जाणून घ्यायचं गरज आहे मराठी टेलिव्हिजनने, की ती लोकं का नाही बघत ना? ती लोकं का स्टार प्लस बघतात? का कलर्स हिंदी बघतात? आम्ही काय कमी देतो का? का आम्ही ग्रँजर कमी देतो? की काय करतो? काहीतरी तर गणितं असतील, की लोकं ते बघतात असं. तर तो एक आहे आणि आत्ता कुठे-कुठे काही-काही झालंय, की क्रिएटिव्हिटी कमी झाली आहे. म्हणजे जे क्रिएटिव्ह डिपार्टमेंट्स आहेत, डिरेक्टर असेल, डी-ओ-पी असेल, तर त्यांना त्यांच्या क्रिएटिव्हिटी करता येईल एवढा वाव नाही देता येत. म्हणजे तो निर्मात्यांचाही प्रॉब्लेम नाही किंवा त्यांच्यावर आपण बोट ठेवू शकत नाही. त्यांना रोज टेलिकास्ट करायचं आहे, त्यांना रोज हे करायचं आहे. पण काही वेळ या 2 टीम्सना दिला पाहिजे, असं माझं म्हणणं आहे. किंवा एडिट असेल, पोस्ट प्रोडक्शन असेल किंवा आम्हाला सीरियलला तर पोस्ट प्रोडक्शन हा गिनतीतच पकडला नाही जात. म्हणजे तसं काही पद्धत आहे किंवा सीरियल शूट झाल्यावर एका टेबलवर जाऊन परत मग टेलिकास्ट होते. हा प्रकारच नाही आहे. म्हणजे एडिटर नाव, म्युझिक डिरेक्टर ह्या नावांची चर्चाच होत नाही किंवा त्यांना मेहनतीला वेळ पण दिला जात नाही. त्यांना तेवढा त्यांचं डोकं लावायला पण वेळ दिला नाही जात. तर आमच्याकडून येतं, त्यांच्याकडे जातं, ते करतात आणि डायरेक्ट टेलिकास्ट होतं. तर ते थोडंसं बदललं पाहिजे. आणि जे 3-4 लोकं मी म्हणलो, की जे दिग्दर्शक आणि डी-ओ-पीच्या डोक्यावर बसलेले असतात, त्यांनी थोडंसं आकड्यांचं गणित ॲडजस्ट केलं पाहिजे, की कधीतरी या सिक्वेन्सला वेळ पाहिजे, तर तो त्या सिक्वेन्सला दिलाच पाहिजे. आणि ते सिक्वेन्स जर बनले तर शो बनेल. हे आता बरीच चर्चा आहे मार्केटमध्ये, की शो का बंद होतात? शो लवकर बंद होतात. शोची शाश्वती नसते. म्हणजे आधी कसं होतं, की कोणीही जरी फोन केला, "अरे काय आहे, सीरियल आहे, करणार का?" तर लोकं कॅल्क्युलेशन्स करायचे. ओके, मग 1.5 वर्ष काहीच करायची गरज नाही आहे. आपलं फिक्स पेमेंट एक सुरू होणार आहे. एवढे पैसे तर येतीलच, असं कॅल्क्युलेशन मग हे घ्यायचंय. ते कॅल्क्युलेशन्स आता नाही करू शकत कोणी सीरियलच्या जीवावर. कारण आत्ता सुरू झालेली सीरियल 100 चालेल का 200 चालेल माहिती नाही. तेव्हा ती खात्री होती ॲटलीस्ट 1.5 वर्ष चालेल. ॲटलीस्ट 1 वर्ष चालेल. आत्ता 1 वर्ष चालली तर खुश होतो. असं आहे. तर ते का झालंय? तो कनेक्ट का तुटलाय लोकांचा? किंवा तो इंटरेस्ट का वाटत नाहीये? शो तेवढे मजेशीर का होत नाहीयेत? कारण आपण कृत्रिमरित्या ते करतोय. आपण येतो, आपण जॉब म्हणून ते करतो. आता ती माणसं कमी झाली आहेत, की जी मनापासून टेलिव्हिजन करतात, असं आहे. आता फक्त जॉब म्हणून केलं जातं. आता जे नवीन मी नवीन नाही बोलत, पण आत्ता काही दिग्दर्शक पण आहेत. आता जे काही टेक्निकल टीम्समधली लोकं आहेत, ती पैसा कमवण्यासाठी टेलिव्हिजन करतात. सो त्यांनी थोडंसं त्याच्यात आत्मा टाकला ना आणि जी मजा आणली, ती करतानाची मजा घेतली, जी करणाऱ्याला पण जाणवेल, जे अभिनेते असतात किंवा तिथला जो वर्ग आहे कर्मचारी, तो आमचा पहिला प्रेक्षक असतो. म्हणजे आपण जेव्हा सीन करत असतो, तो माझा स्पॉटवाला काय रिएक्ट करतो, माझा लाईटवाला काय रिएक्ट करतो. त्याच्या रिएक्शनवरून मला कळतं,
की अरे हा सीन किती वाजणार आहे किंवा काय. तिथे जी रिएक्शन येते ना, ती आपल्या शोची रिएक्शन आहे. असं समजून जर काम केलं ना, तर ते मनापासून केलं तर शो परत वर्क होतील. परत 500 एपिसोड चालतील. परत 1000 एपिसोडचा आकडा दिसेल. पण ती मनापासून करणारी लोकं खूप कमी राहिली आहेत आणि ती एकत्र येतायत, तेच शो चालतायत. ओके. तुम्ही जर आलात, गेलात आणि कृत्रिमरित्या केलात, तर ते शो तिथेही नाही दिसणार ना टेलिव्हिजनला. जर तुम्हीच जर कृत्रिमरित्या केला, तर तो बघणाऱ्याला पण कृत्रिमरित्याच जाणवणार. मग त्याच्या ॲक्टिंग पॅटर्नमध्ये पण ते कृत्रिमताच जाणवेल. त्यांच्या मेकिंगमध्ये पण कृत्रिमताच जाणवेल. जर तो कृत्रिमरित्या जर केला असेल, तर मग कनेक्टच होणार नाही आणि आत्ताचे शो हृदयाला कनेक्ट नाही होत. जे आधीचे शो व्हायचे. म्हणजे अजूनही आपण वादळवाट, आभाळ माया किंवा त्याच्यानंतर अवघाची संसार हे जे काही नावं घेतो जुनी, ती कॅरेक्टर्स, ते सीन्स अजूनही आठवतात. त्या शोची गाणी आठवतात. तर पण आत्ता 2 वर्षापूर्वी केलेले शो नाही आठवत आपल्याला. नावं पण नाही आठवत. त्यांच्यातले कलाकार पण नाही आठवत. का तर ते रोबोटिक काम करतात. आणि लोकं फक्त पैसे म्हणून काम करतायत. मग ते नको ना. जर तुम्ही मनापासून काम केलं तर त्याची लेंग्थ वाढेल. तुमचं लेंग्थ वाढेल तर तुमचा पैसा पण वाढेल. सो तुमची स्वप्न पूर्ण होतील. जर तुम्ही एका शोवर जर घर घ्यायचं ठरवलंय, तर तो शो तुम्हाला ॲटलीस्ट 1,500 एपिसोड चालवायला लागेल. तर तो 4 ते 5 वर्ष चालेल. तर तुमची मोठं घर होईल, तुमची मोठी गाडी येईल, असं आहे. आणि आता ती कन्सिस्टन्सी पण नाहीये. म्हणजे मी पूर्ण केला दुर्वा. ॲज अ असोसिएट टू डिरेक्टर मध्ये इन आउट, इन आउट असं बरंच झालं. पण ॲज अ असोसिएट ते असिस्टंट मी 1000-1200 एपिसोड पूर्ण केला. ओके. हां, म्हणजे मला नाही झालं बोर. मला नाही वाटलं मी सोडून दुसरीकडे जावं. माझा टार्गेट होता, की एक शो मला करायचा आहे. सो मी केला. तो शोची लेंग्थ वाढली, की इन्कम ऑफ सोर्स कंटिन्यू असतो ना, तो वाढतो. मग तुमची स्वप्न पूर्ण होतात. सो मी घर घेतलं. असं आणि जीव झाला. पूर्ण 500 एपिसोड केले. आता खूप कमी लोक आहेत, जी कंटिन्यू 500 करतात. त्यांचं लगेच चल-बिचल सुरू होतं. "अरे नाही, नाही सोडतो. अरे नाही, नाही सोडतो." अच्छा. सो ते बदललं पाहिजे टेलिव्हिजन. कृत्रिमरित्या करणं बदललं पाहिजे. मनापासून केलं पाहिजे. मजा आणली पाहिजे. सो मराठी टेलिव्हिजन होप्स आहेत आणि ऑल्वेज चांगलंच आहे मराठी टेलिव्हिजन. फक्त कसं आहे, मला अजूनही वाटतं, की आपल्या गोष्टी मिस करतोय आपण मराठी टेलिव्हिजनच्या. आपण रिमेकवर जास्त भर देतोय सध्या. साऊथचे रिमेक असतील किंवा बंगाली असतील किंवा हिंदी असतील. आपण तिकडचे रिमेक जास्त करतो. आणि जीव झाला हा शो होता विनोद लवेकर, निखिल शेठ पोतडी, की ज्याचा 4 का 5 भाषांमध्ये रिमेक झाला. म्हणजे जर तुमच्याकडे तेवढं कॅलिबर आहे, की तुमच्या शोचे पण रिमेक होतात. राजा राणीची जोडी 2-3 भाषांमध्ये रिमेक झाला. तर जर मराठीचा रिमेक होऊ शकतो, तर आपण दुसऱ्यांचे रिमेक एवढ्या प्रमाणात का करतोय? म्हणजे ते प्रमाण आता 80-90% वर आहे. ते थोडंसं काही कमी व्हायला पाहिजे आणि आपण आपल्या गोष्टी, आपल्याकडचं कल्चर, ओरिजिनल कंटेंट हा आपण वर्कआउट केला पाहिजे. आता एवढे सारे ओ-टी-टी प्लॅटफॉर्म्स आहेत. तर तुमचा काही विचार आहे तिथे काम करायचं? विचार आहे आणि कसं आहे टेलिव्हिजन तर प्रेम आहेच, पण ओ-टी-टी करायचंय. इव्हन पण घोळ काय आहे ना, मराठी ओ-टी-टी खूप कमी आहेत. हो. हां, म्हणजे ऑप्शन्सच नाही आहेत. म्हणजे एक प्लॅनेट मराठी होता, तो पण आता अ, तेवढा ॲक्टिव्ह नाही आहे. नंतर दुसरं अल्ट्रा झकास म्हणून आहे, पण त्याच्यावर पण तसं काही कंटेंटबद्दल आपण एवढं बोलू नाही शकत काही जास्त. सो ते 2 सोडली तर नावच नाही आहेत. म्हणजे ओ-टी-टी करायचं तर कुठे करायचं? म्हणजे जे हिंदीत मार्केट आहे ना Netflix, Amazon किंवा बरेच आहेत. सोनी लिव्ह आहे किंवा काय. पण सोनी लिव्ह पण मराठीत करतं, पण तेवढं हे नाहीये म्हणजे पटापट प्रोजेक्ट्स किंवा काही येत नाहीत. त्यांची आवड आणि हे वेगळीच आहे. सो करायचं आहे, पण मग तेवढे प्लॅटफॉर्म्स पण पाहिजेत ना, असं आहे. आणि परत कसं आहे, मग ते मराठी आत्ता म्हणजे मी केलं, मला करायचं होतं ओ-टी-टी म्हणून मी एक फिल्म केली, मराठी ओ-टी-टीसाठी. कांदे पोहे विथ वोडका नावाची. 2022 एंडला आम्ही ते शूट केलं डिसेंबरला. आणि घोळ काय आहे ना, म्हणजे जे हिंदी ओ-टी-टी जेवढे ओपन अप आहेत, त्यांच्या कंटेंटबद्दल किंवा त्यांच्या मार्केट्सबद्दल किंवा चेहऱ्यांबद्दल, अभिनेत्यांबद्दल तेवढे मराठी ओ-टी-टी दिसत नाहीत.
म्हणजे ओ-टी-टी म्हणजे काय? म्हणजे माझं माध्यम काय ओ-टी-टी म्हणजे जे फिल्म्समध्ये तुम्ही बघता, जे तुम्ही सीरियल्समध्ये बघता आणि तिथे जे मिळत नाही बघायला, तर तशा गोष्टी, तसे परफॉर्मन्सेस, तसे चेहरे तुम्हाला जर कुठे मिळतील, तर ते ओ-टी-टीमध्ये मिळाले पाहिजेत. असं आहे. कारण की तो तुमच्या मोबाईलमध्ये असतो ना. म्हणजे बरेच लोकं वाद घालतात, की ओ-टी-टीमधली हिंसा, ओ-टी-टीमधलं सेक्स ओरिएंटेड पोर्शन्स किंवा ओ-टी-टीमधलं बीभत्सता ह्यांची लेव्हल ठरवायला पाहिजे गव्हर्नमेंटने. त्यांच्यावर टर्म्स कंडिशन्स टाकले पाहिजे. त्यांच्यावर एक सेन्सॉर आणलं पाहिजे. मध्यंतरी चालू पण होतं सरकारने लोकसभेत सांगितलेलं, की आम्ही सेन्सॉर आणू जर पुढचं सरकार आलं तर. तेच सरकार आलं, पण अजूनपर्यंत आलेलं नाही. पण माझं म्हणणं उलटं आहे, त्यांना नसावं सेन्सॉर. मग ओ-टी-टी ह्या तर काय वेगळे प्लॅटफॉर्मचं वेगळेपणच नाही राहणार. मग टेलिव्हिजनला ऑलरेडी सेन्सॉर आहे. बरोबर. तुम्ही काय बोलायचं, तुम्ही कुठला शब्द वापरायचा, नाही वापरायचा हे पण ते लोकं ठरवतात. तुम्हाला निर्बंध आहेत. तुम्ही कितपर्यंत रोमॅन्स दाखवायचा हे ते लोकं ठरवतात. तुम्ही हिंसा किती दाखवायची, रक्त किती दाखवायचं हे ते लोकं ठरवतात. हे टेलिव्हिजनचं सेन्सॉर वेगळं आहे. तुम्हाला फिल्म्ससाठी सेन्सॉर आहेच. ते तर वादातच असतं आपल्या देशात, की ते पॉलिटिकली करेक्ट असतं. मग ते बाकीच्या पण गोष्टी असतात, ते कट मारतातच. मग तुम्हाला जर ते मिळत नाही ना, त्या गोष्टींसाठी ओ-टी-टी ना आणि तो तुमच्या मोबाईलमध्ये आहे. तुम्ही कधी बघा काय ना, तुमचा पर्सनल डेटा आहे तो. बरोबर. सो तो फ्री पाहिजे. तर तसं मला मराठीत नाही दिसलं. म्हणजे मला कांदे पोहे विथ वोडका छान गोष्ट. म्हणजे मीच लिहिलेली गोष्ट. विकास पाटील ने संवाद लिहिले त्याचे. मी विकासने मिळून संवाद लिहिले. गोष्ट माझी पटकथा माझी. सो मला काय वाटलं म्हणजे अंदाज काय होता, की होईल सक्सेस किंवा होईल वर्कआउट. आपण गोष्ट चांगली आहे ना, करूया. चेहऱ्यांचा फरक नाही पडत. सो करूया आपण ओ-टी-टी आणि प्युअर ओ-टी-टी करूया. आपल्याला थिएटर रिलीजच नाही करायची आहे फिल्म आणि आपल्याला फिल्म करायची आहे 1.5 तासाची. सो केला आम्ही प्रयोग. आमची टीम होती. अ, अ, माझंच प्रोडक्शन हाऊस. मी ॲज एक प्रोड्युसर म्हणून पार्टनर आहे त्याच्यात. आमचं प्रोडक्शन हाऊस असोसिएशन म्हणून आहे आणि दुसरा एक प्रोडक्शन हाऊस म्हणून आम्ही एक पार्टनर घेतला. सो आम्ही केली. सांगलीत शूट केली. जीव झाला राजाराणी नंतर आम्ही तिथेच शूट केलं. कारण सांगलीत बऱ्यापैकी आपलं कॉन्टॅक्ट्स आणि ते आहेत आणि एका रात्रीची गोष्ट होती. सो आम्हाला वाटलं, की गोष्ट छान आहे ना, सो आपण करू आणि रिलीज पण होईल, विकली जाईल, सगळं होईल. सो आम्ही केली. फिल्म पण छान झाली. म्हणजे आता कसं असतं, अजून ती कोणी बघितलेली नाहीये तशी. पण माझ्या म्हणण्याप्रमाणे ती चांगली झालेली फिल्म आहे. म्हणजे मी आत्ता बऱ्याच ओ-टी-टीजना काही फिल्म्स बघतो. म्हणजे त्या ओ-टी-टीजची नावं नाही घेणार. पण एवढ्या वाह्यात फिल्म्स आहेत मराठीतल्या किंवा एवढे वाईट तुक्रट विनोद आहेत त्याच्यात किंवा तुक्रट सिनेमॅटोग्राफी आहे आणि स्टोरी लाईन नाही, काही नाही. फक्त 4 चांगले चेहरे घेऊन केलेली फिल्म आहे किंवा मोठ्या बॅनरच्या फिल्म आहेत. पण त्या दिसतायत मराठी ओ-टी-टीला. पण मग गेले 2 वर्ष माझे खूप स्ट्रगलमध्ये गेले या फिल्मसाठी. 23 आणि 24 पूर्ण. पण ती अजूनही सेल झालेली नाहीये फिल्म. ती आमच्याकडेच आहे, आमच्या बँकमध्ये असं. पण त्याची कारणं जी दिली ना आम्हाला, ती खूप घातक आहेत. मग मराठी ओ-टी-टी का करावं, असं माझं म्हणणं आहे. एकतर आम्हाला सांगितलं, की फेसेसच नाहीयेत तुमच्या फिल्ममध्ये. मग जर फेसेस नाही आहेत, तर मध्य मराठीत असं एक हे होतं, की स्टोरी चांगली पाहिजे, मराठी इंडस्ट्रीत कंटेंटवर चालते. मराठी इंडस्ट्रीत कंटेंट एवढा स्ट्राँग आहे, की आपल्याला चेहरे वगैरे काही लागत नाहीत. तर मग कंटेंट स्ट्राँग आहे, मग तुम्ही आत्ता चेहरे का मागताय? असं. मग पूर्ण इंडस्ट्री परत एकदा यू टर्नवर आली आहे का? असा आम्हाला प्रश्न पडला. आम्हाला पहिलं सांगितलं, इथेच जर चेहरा असता, तर आत्ता आम्ही तुमची फिल्म घेतली असती. असं आम्हाला बऱ्याच लोकांनी सांगितलं. बरं चेहरे म्हणजे काय? तर चेहरे म्हणजे असं पण नाहीये की नवखे चेहरे आहेत दोघेही. एक रोहित कोकाटे आमचा नायक आहे, ज्याने Netflixवर काम केलंय, ज्याने प्लॅनेट मराठीवर काम केलंय, ज्याने चांगल्या-चांगल्या सीरीज केलेल्या आहेत ऑलरेडी. ज्याने कौलसारखी फिल्म केली आहे, जिला साउंडसाठी नॅशनल आहे किंवा इंटरनॅशनल फेस्टिव्हलमध्ये आहे. त्याने बरेच चांगले-चांगले फेस्टिव्हलवाल्या चांगल्या फिल्म्स केल्या आहेत. त्याला स्वतःला चांगले नॉमिनेशन्स आहे. प्रतीक्षा जाधव दुसरा चेहरा, जिने बऱ्याच काळ टेलिव्हिजनला काम केलंय. सो नवीन पण चेहरे नाहीत ना.
2 असं जे काय आहे ते. सो चेहरे म्हणजे कोण? असं आणि त्या फिल्मला गरज नव्हती चेहऱ्यांची. तो जर मला जर वाटत नाही दिग्दर्शकाला, माझं असं म्हणणं आहे, की सिनेमा हे दिग्दर्शकाचं माध्यम आहे. सो जर दिग्दर्शकाला वाटत नाही, की त्याच्यात चेहऱ्यांची गरज आहे, तर त्या चेहरे नको त्याच्यात. मग आपण गोष्ट आणि बाकीच्या याच्यावर फिल्म नेली पाहिजे. आणि ती समोरच्यानेही पूर्ण एकदा बघून ती घेतली पाहिजे, असं माझं म्हणणं आहे. पण आम्हाला पहिल्या ट्रेलरला बघूनच सांगितलं, की "अरे चेहरे नाही आहेत. ते जर चेहरे आणले तर आम्ही घेऊ." असं. मग ती अजूनही तशीच आहे. आम्ही त्याचा लॉस झेलतोय. पण आम्हाला काही गणितं कळली. म्हणजे मगाशी पण एक प्रश्न होता आपला, की मराठी चित्रपटसृष्टी आणि याच्यातले बदल काय? तर आत्ता आपण परत एकदा यू-टर्नवर चाललोय. म्हणजे जो मध्यंतरीचा काळ होता, कंटेंट ओरिएंटेड चित्रपट, मग त्याच्यात नवीन चेहरे असावेत किंवा काय असावेत, ते आत्ता राहिलेलं नाहीये. तुमच्या पोस्टरवरचे चेहरे बघतात. त्याचा सेलिंग रेशो किती आहे, त्यांचं मार्केट व्हॅल्यू किती आहे ते बघतात. मग तर तुमचे टेलिव्हिजन राईट्स, ओ-टी-टी राईट्स याची गणितं जुळवली जातात. त्याची मार्केट रेट जुळवले जातात. ते एका अर्थाने चुकीचं नाहीये. पण मग नवोदितांना घेऊन फिल्म्स कशा करणार? असं आहे. मग मला सांगितलं, की मी तो पण मुद्दा मांडला, की मग जे ओ-टी-टी आहेत त्याच्यावर खूप वाईट फिल्म्स आहेत. नाही मग त्यांचे प्रोड्युसर्स बघ किंवा त्याच्यात कोणी चेहरे आहेत का बघ. मग तो अभ्यास केला, की खरोखर आहे. त्यांना मोठे बॅनर्स होते. फिल्म टुकार होत्या. पण मोठा बॅनर तरी होता किंवा मोठे चेहरे तरी होते. मग एकंदरीत आत्ता माझ्या एकंदरीत लक्षात आलंय, की जर नेक्स्ट फिल्म जर केली, तर ती मोठ्या चेहऱ्यांना घेऊन करायची. त्याचं पोस्टर बघतात पहिलं लोकं. फिल्म काय आहे ते बघत नाहीत. बरोबर. मग त्यापेक्षा मग जर प्रवाहानुसार आपल्याला चालायला पाहिजे ना. तो आत्ता प्रवाह तसा आहे, की पोस्टर बघून 3-4 चेहरे दिसले, की त्याच्या आतमध्ये 1.5-2 तास काही माती असो, ती आपण घेऊ. सो म्हणजे मी तर क्लिअर केलंय स्वतःशी, की पुढची फिल्म जी काही करेन, ती एकतर ओ-टी-टीसाठी करणार नाही आणि जरी केली थिएट्रिकल रिलीज करू आणि त्याच्यात चेहरे घेऊन करू, की पोस्टरवर माझी जर फिल्म आली, तर तुला 3-4 चेहरे तरी लोन कारण लॉस का सहन करावा ना कोणीही आणि मी बराच लॉस सहन केला 24-23 मध्ये आणि ती जे नकार असतात ना, ते खूप वाईट असतात. बरोबर. म्हणजे जेव्हा तुम्हाला नकार येतात ना, ते तुमचा मोराल पण डाऊन करतात. मग तुमच्यावर एक शंका यायला लागते, "अरे, आपण काय वाईट बनवलंय याच्या याला?" तर तसं नाही आहे. म्हणजे अजूनही मी कोणालाही सांगतो, की तुम्ही फिल्म बघा. फिल्म वाईट नाहीच आहे आणि मी कोणालाही सांगेन, की ही फिल्म नाहीच वाईट आहे. पण ही घेऊन तर दाखवा. तुम्ही एक तर चान्स द्या आम्हाला, की तो दिसेल. पण फक्त चेहरे नाहीत म्हणून तुम्ही रिजेक्ट करणार, मग आम्ही ती कोणाला दाखवू? असं आहे. आता तू म्हणाला ना, चित्रपट डिरेक्टरचं मीडियम आहे हो. किंवा थिएटर आपण म्हणतो, की ॲक्टरचं मीडियम आहे. तसं मालिका कोणाचं मीडियम आहे? मालिका लेखकाचा मीडियम आहे. क्लिअर कट. म्हणजे उत्कृष्ट स्क्रीनप्ले रायटर जर तुमचा असेल ना, तर मातीतला दिग्दर्शक पण नंबर 1 शोचं बिरुद मिरवू शकतो. ओके. आणि मातीतला ॲक्टर पण मी नंबर 1 शोचा स्टार आहे असं सांगू शकतो. कारण जर तुमच्याकडे चांगली गोष्ट, चांगला स्क्रीनप्ले, चांगले डायलॉग्स असतील, तर सगळं बांधून ठेवतो ना. ओके. तो 20 मिनिटं होल्ड, 22 मिनिटं करायची ताकद स्क्रीनप्ले रायटरकडे आहे. तर कसं आहे, रोज दाखवायचंय ना काहीतरी, तर ते सुचायला पाहिजे. बरोबर. आणि दिग्दर्शक काय किंवा डी-ओ-पी काय कधीतरी त्याच पॅटर्नचे सीन करू शकतो किंवा नाही आज मला कंटाळा आला असं बोलून तू ये इकडे, इकडे एखादा सीन छापू शकतो आम्ही 2-3 सीन. रायटर ते नाही करू शकत. बरोबर. रायटरकडे काय टास्क आहे, की 40 शो आहेत ना, तर माझ्या शोमध्ये आज वेगळं काय दिसेल? तर ती बुद्धी, ते डोकं त्याला लावणं गरजेचं आहे आणि ते सुपीक डोकं तू निघून ते इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे. सो ते रायटिंगचा टास्क आहे टेलिव्हिजन. आणि मला नेहमी वाटतं, की रायटिंग जर चांगली आली ना, म्हणजे लेखन चांगलं आलं समोरून, तर दिग्दर्शकाला पण एक वेगळं त्याच्यात क्रिएटिव्हिटी करता येते. दिग्दर्शकाकडे आलं तर दिग्दर्शक ॲक्टरकडून चांगलं क्रिएटिव्ह करून घेऊ शकतो. तर माझ्याकडून चांगलं केलं तर एडिट टेबलवाला थोडंसं काहीतरी चांगलं करेल. तर तो एक एपिसोड चांगला बनतो. पण स्पष्ट आहे टेलिव्हिजन हे रायटरचं माध्यम आहे. ओके. हो आणि माझं
मला अजूनही म्हणतो मी, म्हणजे मी 500 एपिसोड 535 आमचा लास्ट होता जीव झाला एडापीचा. तर राजा-राणी तर 800 वगैरे होतं. पण चिन्मय मांडलेकर अमेझिंग. म्हणजे जराही नाही वाटलं, की मी 800वा एपिसोड करतोय किंवा मी 450 प्लस करतोय किंवा काय. ते जे नाविन्य असतं ना, की नाही यायला भले खूप पल्ला गाठलेला शो आहे, पण नाविन्य टिकवणारा रायटर आहे ना, तो मला टेलिव्हिजनमध्ये चिन्मयदादा वाटतो. चिन्मय मांडलेकरसारखा स्क्रीन प्ले रायटर नाही. त्याच्यासोबत आत्ता मी त्यासोबतच ना आत्ता मी एक शो केला, म्हणजे सावळ्याची सावलीच्या आधी सन मराठीचा सावली होईन सुखाची म्हणून. त्याची एक जोडी होती रायटिंगची, विशाल कदम डायलॉग्स आणि महाबळेश्वर नार्वेकर स्क्रीन प्ले. तरुण आहेत दोघे, पण अमेझिंग लिहितात. त्यांना कळतं टेलिव्हिजनला काय हवंय. प्रत्येक एपिसोडला नवीन-नवीन क्लृप्त्या, नवीन-नवीन ट्रॅक्स ते मेंटेन करणं. तर मला हे तिघे खूप आवडतात सध्या. ओके. ज्यांना चित्रपटसृष्टीत यायचं आहे किंवा मालिका क्षेत्रामध्ये ज्यांना डिरेक्टर व्हायचं आहे, त्यांना तू काय गाईड करशील? पेशन्स पाहिजेत खूप. म्हणजे 6 महिन्यात पण वाटेल, की नाही होत आहे काही, तर जाऊ की काय परत? किंवा 2 वर्षानंतरही वाटू शकतं, की काहीच होत नाही, जाऊ का परत? सो आणि खरंच डिरेक्टर व्हायचंय का? हे मुळात आहे. म्हणजे एकतर काय आहे ना, माझं नेहमी म्हणणं आहे, तुमचं जसं स्टार्ट पॉइंट आहे ना, तुम्ही कुठपर्यंत ते सर्व्हाईव्ह करू शकता, हा पण पॉइंट तुम्हाला ठरवता आला पाहिजे. असं आहे. तर तुम्ही तिथे हँड्स अप केले पाहिजेत, की उगाचच नाही मला डिरेक्टरच व्हायचंय, तर मी कितीही त्रास सहन करेन असं नाही होत. शेवटी तुमचं घर आहे, तुमचा इन्कम सोर्स आहे, तुम्हाला EMI भरायचे आहेत किंवा तुम्हाला घर चालवायचं आहे. हे सांसारिक माणसांबद्दल बोलतो. ज्यांना घरदार संसार नाही त्यांच्याबद्दल काही बोलत नाही. मुळात मला ती कन्सेप्टच आवडत नाही, की मी एकटा आहे आणि मला एकटं आवडतं किंवा मी एकटा आहे म्हणून मी सक्सेसफुल आहे, असं काही नसतं. तुम्ही संसार करायलाच पाहिजे आणि ती मजा आहे ना, संसार करणं, घर सांभाळणं. तुम्ही घराला साईडला ठेवून मग स्ट्रगल करता, मग सक्सेस मिळवता आणि मग स्टोऱ्या सांगता कुठल्यातरी इंटरव्ह्यूत, की मी सगळं त्याग केला आणि माझ्यासोबत कोणी नव्हतं आणि मी फॅमिलीमध्ये एवढे इश्यूज झाले. मग तिथे रडायचो आणि मग त्या स्टोऱ्याचे रील्स बनवून व्हायरल करायचे. तसला प्रकार मला आवडत नाही स्पष्टपणे. कारण काय आहे, ती फॅमिलीच तुम्हाला सपोर्टला असते. तुम्ही कितीही डिझास्टरमध्ये जरी गेला आणि कसं असतं, मला एक सांगितलं होतं म्हणजे वेगळा विषय आहे, पण याला कनेक्ट करतो. आपला देव कोण आहे? कलाकारांचा किंवा या इंडस्ट्रीचा किंवा नाट्य, चित्र किंवा जी काही इंडस्ट्री आहे त्याचा देव कोण आहे? नटराज. पण नटराज कसा आहे? तो एका पायावर आहे. अरे तो एका पायावर डान्स करतोय. बरोबर? म्हणजे तो अधांतरी आहे. सो तुमचं अख्खं आयुष्यच अधांतरी आहे. जर तुम्ही तो देव म्हणून मानून या इंडस्ट्रीत येत असाल ना, तर तुमचं अख्खं जग इथून अधांतरीच असणार आहे टिल एंडपर्यंत. त्याच्यात स्थिरता नाही, असं आहे. तर तुमचा देवच असा आहे, की तो अधांतरी आहे, ज्याचं एका पायावरच बॅलन्स आहे. तर तुम्हाला या क्षेत्रात आल्यावर तो एक पायच ठेवून बॅलन्स करायचा आहे. तुम्ही नाही 2 पाय ठेवू शकत 2 दगडांवर. तुम्हाला एका पायावरच आहे. तो पाय कधीही कोलॅप्स होऊ शकतो. तुमचा तोल कधी इकडे जाऊ शकतो, तिकडे जाऊ शकतो. तुम्ही कोलॅप्स होऊ शकता किंवा इंडस्ट्रीचा तुमचा प्रॉडक्ट कोलॅप्स होऊ शकतो. पण तुम्हाला सस्टेन करण्याची ताकद पाहिजे. सो ती ताकद कोण देतं माहिती आहे का? ती ताकद त्यावेळेला तुमची फॅमिली देते. सो मला असं वाटतं, की फॅमिलीला साईडला करून कुठलं डिसिजन्स घेऊ नये. मला डिरेक्टर व्हायचंय. बरेच लोकं येतात आता. म्हणजे आता तर बेसिकली मुंबईतली लोकं कमी आहेत. म्हणजे आता मी काम करतो त्याच्यात गेले 4-5 वर्ष मला मराठवाडा, विदर्भ इकडची पोरं खूप येतात, की ज्यांना डिरेक्टर व्हायचंय. आधी ही पोरं कोकणातून यायचे किंवा डोंबिवली, कल्याण या पट्ट्यातून यायचे, ठाणे या पट्ट्यातून. आता उलटं झालंय. या पट्ट्यात कोणाला डिरेक्टर व्हायचं नाहीये किंवा टेक्निकल गोष्टींच्या पोस्टमध्ये जायचं नाहीये. त्यांना एकतर ॲक्टर बनायचंय किंवा जे काय असेल ते. पण ती तिकडची लोकं खूप येतात.
सो ते तर खूप लांबून येतात, त्यांनी तर राहण्याचं काही सोय नसते किंवा काय. सो पेशन्स खूप पाहिजेत. आणि कसं आहे, कधी-कधी गोष्टी 6 महिन्यात पण घडती, कधी-कधी गोष्टी 10 वर्षातही घडती. पण जर ठरवलं आहे, तर तुम्हाला तो स्ट्रगल केला पाहिजे आणि वाट बघायची जिद्द पाहिजे. आणि भले टेलिव्हिजन T20 असेल किंवा वन डे म्हणू आपण, की टेलिव्हिजन कसं वाटतं किंवा फिल्म्स पण म्हणू, की आपण वन डे असेल. पण इथली प्रोसेस आहे ती टेस्टवाली आहे, की तुम्हाला पेशन्स ठेवून बॉल्स काढावे लागतील. समोरून व्हाईट बॉल जेव्हा येईल त्याच्यावर चौकार षटकार मारावा लागतो. क्रिकेटच्या भाषेत बोलायचं झालं तर. तुम्हाला बॉल आडवे-तिडवे येतात, पण तुम्हाला खेळपट्टीवर उभं राहायचं. जे मी तर नेहमी म्हणतो, की राहुल द्रविड बेस्ट एक्झाम्पल आहे. जर तुम्हाला येत असतील टेक्निकल पोस्टवर करिअर करायचं असेल. तो काही करत नाही ना, तो फक्त उभा राहतो, बॉल जुना करतो. बॉल जुना होऊ दे, जुना होऊ दे, जुना होऊ दे. आणि मला अजूनही मॅग्रा, मी क्रिकेट खूप बघतो. मी उदाहरणं पण देतो क्रिकेटची. तर मला तो मॅग्रा आणि द्रविडचा एक स्पेल माहिती आहे, की ज्याच्यात द्रविड आउटच नाही होत होता आणि मॅग्रा तिथेच बॉल टाकत होता. परत द्रविड ही त्याच शिस्तीने फक्त बॉलला प्लेट करत होता. तो द्रविडने तो पूर्ण स्पेल काढला, पण मॅग्राला विकेट नाही मिळाली. बरं, मॅग्रा, गिलेस्पी, कास्प्रोविन सगळे होते. सो आपल्याला ते करायचं आहे. आपल्याला बॉल जुना करायचा आहे. बरं, तुला काम करताना लोकांनी बोललं पाहिजे, की हा आता डिरेक्ट करू शकतो. तर तू डिरेक्टर होशील. हां, तू स्वतः जर बोलशील, की "अरे मी डिरेक्टर आहे, मला आता करायला द्या, मला करायला द्या." तर तुला देतीलही. पण ते कुठेतरी जाऊन सक्सेसफुल नाही होणार. मग आता काय होतं ना, बरेच नवे दिग्दर्शक येतात. खूप लगेच तयार होतात, की मला करायला येतात. 2 क्लोज घेतले, एखादा सीन केला, डिरेक्टरने दिलेला असोसिएटने, तर त्यांना वाटतं, की आपण डिरेक्टर जा. पण तसं नाही आहे. त्याचा डीप अभ्यास, त्या सीनचा अभ्यास, त्या कॅरेक्टरचा अभ्यास, ते कॅरेक्टर हलली नाही पाहिजे, ही जबाबदारी. तो सीन हलला नाही पाहिजे, ही जबाबदारी. तो फ्लो, तो अभ्यास आता कोणी करत नाही. त्यांना एवढंच माहिती असतं, की आपल्याला 2 वर्ष डिरेक्टर व्हायचे. तर ते नाही पाहिजे. तुम्हाला भले 5 वर्ष लागू दे, पण तुम्ही पूर्ण डिरेक्टर बनून मार्केटमध्ये उतरा. नाहीतर काय आहे, आत्ता शो मिळेल, त्या शोमध्ये की ओळख नंतर काहीच नाही होणार, असं आहे. म्हणजे आणि तुम्हाला प्रूव्ह करावं लागतं ना, म्हणजे मी अजूनही प्रूव्ह करतो. म्हणजे मी आत्ताही बरेच अनोळखी लोकांकडे जाऊन विचारतात मला, "काय केलं ओके, आधीचा शो असा केला." तरी मला त्या प्रोडक्शन हाऊसबरोबर काम न केलेलं असेल, तर मला प्रूव्ह करावं लागतं, की नाही मी असं काम कर. तर ते कंटिन्यू का काम. सो प्रोसेस मोठी आहे, तर ती पेशन्स पाहिजे. पुढचे प्लॅन्स काय आहेत तुमचे? पुढचं क्लिअर आहे. टेलिव्हिजन तर करायचंच असेल. तो जीव आहे, प्रेम आहे आणि मला आवडतं. मला रोज शूटिंगला जायला आवडतं आणि मी जो नवीन शो करतोय, त्याच्यात आय होप की मी तो लाँग रनिंग करेल. लाईट जीव झाला आणि असं जे काही मी केलं दुर्वा. पण तो करण्याचा एक हे ठेवलेलं आहे टास्क, की तो आपल्याला करायचा आहे मला. आणि एक फिल्म आहे ज्याच्यासाठी मी प्रयत्न करतोय. त्याची प्रोसेस सुरू आहे. पण टेलिव्हिजन सोडून फिल्म नाही करणार, हे क्लिअर आहे. पण गोष्ट छान आहे आणि ती गोष्ट मी 2017 मध्ये लिहिलेली आणि त्याच्या वेळेला 2017ला ट्राय पण केलं ॲज अ प्रोड्युसर, डिरेक्टर ऑलरेडी करायचं ते सक्सेस झालं नाही. 22 मध्ये केलं तेही सक्सेस झालं. सो त्या फिल्मला आता असं म्हणतात लोकं, की हे प्रोजेक्ट आलं की ते सक्सेस होत नाही. पण यावेळेला आम्ही ठरवलंय, की 2025 मध्ये त्या ऑन फ्लोअर आणायचं आणि माझ्या आवडत्या प्रदेशातली गोष्ट आहे, कोकणातली गोष्ट आहे. ती मला कोकणातच करायची आहे. म्हणजे मला 2-3 प्रोड्युसर 22 मध्ये भेटले, की ते मला म्हणाले, की लाल मातीतला सिनेमा चालत नाही. तर तुम्ही लाल मातीत नका करू सिनेमा, तुम्ही काळ्या मातीत करा. तर काळ्या मातीत तुमचा सिनेमा चालतो. तर मी म्हटलं, "पण हा लाल मातीतलाच सिनेमा आहे आणि तो लाल मातीतच होणार." तो पैसे रेडी होते त्याच्याकडे. तो बोलला पण मला, की पुढच्या महिन्यात आपण ऑन फ्लोअर वगैरे जाऊ. मी पैसे लावायला तयार, मला गोष्ट आवडली. पण म्हटलं, पण ती गोष्टीची गंमत आहे ना, ती लाल मातीत आहे. तुम्हाला त्या कोकणातल्या गमती करणार नाही. त्या गमती ठरवूनच तो सिनेमा लिहिलेला आहे. आणि असं क्रायटेरियाच नाही पाहिजे ना, की लाल मातीतला सिनेमा चालत नाही. काळ्या मातीतला सिनेमा चालतो. म्हणजे हा किती मोठा अभियान आहे लाल मातीचं.
तर मला तेव्हा खूप आढळ झालं की लाल मातीतला सिनेमा चालत नाही. म्हणजे एक निर्माते मित्र आहेत, सावली ओनिसुकाचे निर्माते पद्मनाभ राणे म्हणून, ते पण कोकणातले. त्यांना मी हा किस्सा एकदा सांगितला. ते पण म्हणाले की असं काही नसतं आणि सिनेमा सिनेमा आहे. बरं तुमचा सिनेमा जर जागतिक लेव्हलचा असेल तर तो कुठेही चालेल. आज तुम्ही साऊथचे सिनेमा बघता, मग तुम्ही लाल मातीतला सिनेमा का नाही बघणार? सो मी ते ठरवलंय की तो लाल मातीतच करायचा. सो ते एक स्वप्न आहे आणि आय होप की कांदे पोहे विथ ओळका यावर्षी रिलीज होईल. त्याला विदाऊट चेहरे कोणीतरी घेईल. तसं आहे. अच्छा. तर हे 3 टास्क आहे. बाकी काय धन्यवाद दादा. हो. पॉडकास्टसाठी वेळ दिलास. आज खूप काही शिकता आलं तुझ्याकडून, खूप गोष्टी समजल्या.